सहकारी मंडळी. यानंतर पंचाला विनंती असेल निर्धारित 6 षटकांसाठी 30 मिनिटं द्यायची आहेत आणि प्लीज कारण की काल जो उशीर झालेला आहे रात्री उशिरापर्यंत खेळ सुरू होता आणि बालाजी कमिटी आपण जे जुने चेंडू आहेत ते तयार ठेवायचे आहेत याच्यानंतर. सामना सुरू होतोय आणि समालोचन कक्षामध्ये सहज होत आहेत माझे सगळे समालोचक व्हॉइस ऑफ वॉकलम ओमकार शेट्टे. थँक्यू. सुभाषजी धुमास. आयुष्य छान थोडं लहान पण छत्रपती शिवरायांच्या मातृभूमीवर जन्माला आलो याचाच मला अभिमान आहे. आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांना जय शिवराय. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या नेत्रीवर मानाचा मुजरा आणि जमलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सरवलीपाडा गावाचा सन्मान वाढवणारी अद्वैतीय क्रिकेट स्पर्धा बालाजी ट्रॉफी मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. अतिशन किरण यावेळी स्ट्रोक चांगला अगदी नजरेच्या कॅमेऱ्यात कैद करावा असा हा स्ट्रोक बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. दर्जेदार चौकार. चौकारांना सुरुवात झाली आहे. इंडिव्हिज्युअल अकाउंट बॅट्समन अतिशनं ओपन केलाय. संयुक्त स्पोर्ट्स विरुद्ध सामना झायलीस स्पोर्ट्स तलवली यांच्यामध्ये. मयूर आहे गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॉल जातो ऑन साइडला अलॉंग द कार्पेट. डीप मध्ये फिल्डर आहे चेंडूला उचलून फेक करेल तोपर्यंत मिळती आहे बॅट्समन अतिशला एक सिंगल. आणि ट्रिपल एसचे जॉइंडर अँड सपोर्टर थोडंसं लक्ष द्यायचं. बालाजी स्पोर्ट्स हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवतीये. बॉलर तयार. बॉलिंग मार्कवर. चांगला बॉलर आहे पण पहिल्या बॉलवरती स्ट्रोक देखील तितकासा चांगला आला. समोर कॅप्टन आहे हरेश. डायरेक्टचं मानस देखील होतं. प्रयत्न देखील झाला बट थोडीशी असफलता इथे पाहावी लागली हरेश केनेला. एक धोकादायक सिंगल कंप्लीट करताना टीम संयुक्त स्पोर्ट्स चे दोन्ही सलामीवीर अतिश पाटील आणि किरण. बरेचसे यंगस्टर खेळाडू तुम्हाला संयुक्त स्पोर्ट्स मध्ये पाहायला मिळतात. बॉलर देखील यंगस्टर आहे मयूर. बॉलर बॅक ड्राईव्ह वॉट अ शॉट आणि तेवढीच दर्जेदार फिल्डिंग देखील मिड ऑनला. जर इथे बॉल क्लिअर करून गेला असता तर हे सोनावलीचं ग्राउंड मैदानाच्या चारही बाजूला मैदानाच्या आतमध्ये ग्रास आउटफील्ड फास्ट एक दर्जेदार क्रिकेट इथे खेळण्यासाठी नक्कीच तुम्हाला उपलब्धी असते. आणि मागच्या मॅच मध्ये काय क्रिकेट दाखवलं ते म्हणजेच टीम जॉली कामतघर आणि व्यासपीठावरती शुभागमन होतोय. या स्पर्धेचे शिल्पकार या स्पर्धेचे प्रणेते आणि सरवलीपाडा गावाची ओळख सन्माननीय दयानंदजी चोरगे साहेबांचं तर आपलं हार्दिक स्वागत. क्या बॅटिंग केली मागच्या मॅच मध्ये यश पाटील अमोल पाटील ना. सामना जिंकून दिला जॉली कामतघर. आणि नेहमी चर्चा करत असतो जॉली कामतघर बद्दल की गट्स या टीम मध्ये ताकद फाईट करण्याची. एकाच गावातील खेळाडू घेऊन ती टीम उतरत असते आणि त्यांनी मागच्या मॅच मध्ये डॉमिनेट केलं. रियान स्पोर्ट्स राजनोलीला फुल लेंथ आहे. बॅटन पॅडमधनं बाहेर काढायचं होतं.
एक सिंगल लेग बाईटच्या स्वरूपात इथे मिळेल. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क झाला नव्हता आणि पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर टीमची टोटल धावफलकावरती पाहायला मिळते विदाउट लॉस 9 धावा. अतिशय शांततेनं इथे सुरुवात केली आहे या मॅच मध्ये. अतिश आणि बैट्समैन किरण वो जो शोर मचाते हैं भीड़ में, भीड़ ही बनकर रह जाते हैं, वही पाती है जिंदगी में सफलता जो खामोशी से अपना काम कर जाते हैं. आणि या मॅच मध्ये अगदी संयमानं चांगली सुरुवात दिली आहे. कपिलला बॉलिंग ट्रॅक वरती कपिलचं स्वागत केलं मोठ्या फटक्यानं. इनफिल्डच्या वरनं बॉल सरळ जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि इथे मी तो अजून एक चांगला बॉल आणि इथे मेल एक सिंगल. चांगली बॅटिंग होत असताना कपिल म्हटलं तर साईड आर्म बॉलिंग साठी त्याला जाणलं जातं. खोलवर टप्प्याचे भेदक चेंडू टाकणं ही त्याची ओळख आहे आणि एक चांगला बॉलर. स्विच हिटचा मानस यावेळी टप्पा थोडासा मागे ठेवला होता आणि चेंडू इथे जाईल डॉट. चांगली बॉलिंग इथे करावी लागेल कारण अजून एकही विकेट मिळाली नाहीये आतापर्यंत आणि इथे कमबॅक करायचं हे सांगत असताना बॉलर कपिल गोरसई या टीम मधनं हा खेळाडू बिलॉंग करतो आणि भिवंडी क्रिकेट मधला जो ग्रामीणचा रँक 1 वरचा संघ आहे त्या टीमचा हा एक पार्ट आहे. अजून एक चांगला बॉल आणि का त्याची ग्रामीण टीम रँक करते हे सांगत असताना चौकारानंतर एक सिंगल आणि नंतर लगातारचे 3 बॉल डॉट बॅट्समन अतिश पाटीलला. जो पहिला चौकार दाखवला ना अतिश पाटीलनं अगदी पाहण्याजोगा होता. त्याच्या बॅटमधनं अपेक्षा होप्स भरपूर वाढल्या. मी तर मग स्वतःला असं वाटत होतं की हा बॅट्समन एक चांगलं क्रिकेट या मॅच मध्ये खेळ आणि ते त्याला सिद्ध करावा लागेल. बट समोर कपिल केने आहे जो एक चांगला बॉलर आहे आणि त्यांना फक्त खर्च केला या मॅच मध्ये 5 धावा. एकही विकेट आतापर्यंत मिळाली नाहीये. बॉलर मयूर नंतर कपिलला 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला आणि आफ्टर 2 ओव्हर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 14 विदाउट लॉस. 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटकं जर आपण पाहिली तर 7.00 या सरासरीने 14 धावा धावफलकावरती. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्यासोबत जॉईन होतात सुनीलजी पवार. तर आपण ऐकूया डीजेच्या माध्यमातून दयानंदजी चोरगे साहेबांचं गुणगान गाणारं एक चांगलं असं संगीत. दयानंदजी चोरगे साहेबांचं गुणगान गाणारं हे संगीत पण ऐकलं. डी.वाय. पाटील फाउंडेशन महाराष्ट्र राज्य त्यांच्या माध्यमाने ही स्पर्धेच्या सुरुवातीला देखील मी म्हणालो अरे आले किती गेले किती, उडून गेला भरारा, संपणार नाही आणि संपणारे नाही या भिवंडी विभागातील समाज कार्याचा दयानंद चोरगे नावाचा दरारा. पहिलाच बॉल बॅट्समनच्या स्वप्नांना बीट करून सरळ कीपरच्या हातामध्ये डॉट जातोय.
मयूर बॉलिंग करतोय. त्याच्या या स्पेल मधला हे दुसरं षटक. मिस टायमिंग शॉट द्या. स्वतः बॉलरनं कॉल केलाय की ही कॅच माझी मी घेऊ शकतो. येस आय विल टेक. आणि जो आत्मविश्वास होता त्या आत्मविश्वासाला प्रयत्नांची दिली साथ आणि इथे फलंदाज होतो बाद. लागलाय पहिला धक्का टीम संयुक्त स्पोर्ट्सला आणि ते परतावा लागेल फलंदाज किरणला. बॅक टू द आउट. थँक्यू डीजे. आणि बालाजी स्पोर्ट्स चषक आपण एन्जॉय करतोय. चॅम्पियनशिप ट्रॉफी 2020 अतिशय दर्जेदार क्रिकेट स्पर्धा आणि आज या स्पर्धेचा दर्जा अजून उंचावेल. एक चांगली थिंक नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. सिटी क्रिकेट ग्रामीण क्रिकेटमधले जे संबंध आहेत ते अजून दृढ व्हावे त्यासाठी एक फ्रेंडशिप मॅच रात्रीच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. भिवंडी ग्रामीण स्टार्स विरुद्ध भिवंडी सिटी स्टार्स. मयूर सज्ज होतोय. ज्या विकेटची गरज होती ती तर मिळवून दिली. जो कमबॅक हवा होता तो देखील मिळवून देतो मयूर. पहिल्या षटकामध्ये थोडासा मार पडला होता. 9 धावा खर्च झाला. अजय घरत आमच्या सोबत जोडले जातात. व्हॉइस ऑफ पीटीसी. ते स्वागत आहे अजय घरत कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपलं. धन्यवाद ओमकार. एक महत्वपूर्ण मैच इस समय चलता हुआ. काफी अच्छी गेंदबाजी कर रहे मयूर केनी. पहला ओवर भी बढ़िया रहा था. 9 रन खर्च किए थे लेकिन ये ओवर तो और भी बढ़िया है. अभी तक कोई रन खर्च नहीं किया है उन्होंने इस ओवर में. तीसरे ओवर का खेल प्रगति पर. स्कोर केवल 14 रन 1 विकेट के नुकसान पर. किरण 6 रन बनाकर आउट हुए. चिराग और आतिश पाटिल की जोड़ी इस समय क्रीज पर है. संयुक्त स्पोर्ट्स बनाम जायली स्पोर्ट्स तलवली ये मैच. एक और बेहतरीन गेंद और यहां पर रनआउट का मौका है. विकेट मानो फेंक दिया है वहां पर बल्लेबाज ने. रनआउट. थँक्यू डीजे. दयानंदजी चोरगे यांचं गुणगान गाणारे संगीत अजयदादा सूत्र हलवणारे मी म्हणेल भरपूर असतात बट सूत्रधार हा एकच असतो. त्यापैकी एक नाव म्हणजेच दयानंदजी चोरगे. काय म्हणशील या मॅच बद्दल? बालाजी ट्रॉफी एक वेगळाच दर्जा या स्पर्धेचा आणि या दर्जेदार स्पर्धेमध्ये जो कमबॅक केला टीम जायली स्पोर्ट्स तलवलीनं. कारण अजयदादा पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 9. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 5 धावा आणि नंतर मयूरचं षटक पाहिलं तर एकही धाव आतापर्यंत त्यानं खर्च केली नाहीये. मेडन ओव्हरची देखील संधी आहे बॉलर मयूरला. जी बिल्कुल. बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. सटीक लाइन और लेन पर गेंदों को रखा है उन्होंने. और इस बार थोड़ा सा अतिरिक्त उछाल. एक और बेहतरीन गेंद और ये रहा विकेट मेडन. बहुत ही शानदार गेंदबाजी मयूर केनी द्वारा. पहले ओवर में 9 रन. इस ओवर में कोई रन नहीं और 1 विकेट. यानी कि 2 ओवर्स में 1 मेडन 9 रन देकर 1 विकेट. लाजवाब गेंदबाजी. 3 ओवर की समाप्ति हो चुकी है. स्कोर 14 रन. संयुक्त स्पोर्ट्स 2 विकेटों के नुकसान पर. म्हणूनच म्हटलं जातं ना जीवनात नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा. कारण यशाच्या मी म्हणेल मागे तुम्हाला धावायचं असेल तर तुमचे प्रयत्न जर अधिक कमी पडले तर नंतर अजून स्वतःला सशक्त बनवा, अजून मजबूत बनवा आणि तेच केलं. इथे बॉलर मयूरनं पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या आणि पुन्हा एकदा सांगितलं बालाजी ट्रॉफीमधील या तमाम क्रिकेट चाहत्यांना ज्या स्पर्धेवरती प्रेम करतात त्या सगळ्यांची मनं जिंकत असताना अपयशाच्या कठीण खडकाखाली यशाच्या पाण्याचे झरे देखील वाहतात. नेक्स्ट मॅच सोनादेवी वर्सेस नाना स्पोर्ट्स. टेमघर की दोनों भी टीमें आपस में टकराने वाली है अगले मैच में. देखना मत भूलिएगा. सोना देवी टेमघर बनाम नाना स्पोर्ट्स टेमघर जो आज का सिटी क्रिकेट का छठा मैच रहेगा. इस समय 5वां मैच चल रहा है.
और सोना देवी बनाम नाना स्पोर्ट्स के बाद 2 40+ के मैचेस होने वाले हैं और 40+ के मैचेस 3-3 ओवर्स के रहेंगे और उसके बाद आई कालूबाई लोनाड और युतिका स्पोर्ट्स के बीच में मैच रहेगा। नेवर लेकर कपिल केनी, फुल टॉस गेंद लॉफ्ट कर दिया है डाउन द ग्राउंड। और बढ़िया कोशिश थी फील्डर की लेकिन रोक नहीं पाए, गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, 4 रन। इस बार टॉप पेज लगा है, क्या फील्डर पहुंच पाएंगे? जी हाँ, बिल्कुल पहुंचे भी और कैच भी किया। बेहतरीन कैच शॉट फाइन लेग फील्डर द्वारा, विकेट का पतन होता हुआ। संयुक्त स्पोर्ट्स ने अपना तीसरा विकेट गवा दिया है। एक शानदार चौका लगाया जरूर बैट्समैन चिराग ने, लेकिन उसके बाद तुरंत आउट हुए हैं। तो 3 बल्लेबाज, आतिश पाटिल 6 रन बनाकर आउट हुए, किरण सबसे पहले आउट हुए थे, 6 रन उन्होंने भी बनाए। चिराग ने केवल 4 रनों का योगदान दिया और स्थिति इस समय नाजुक है। 18 रन 3 विकेटों के नुकसान पर संयुक्त स्पोर्ट्स। सुरुवात तर अजयदादा चौकारानं झाली, अगदी धमाकेदार, पण ते धमाके जपून ठेवायचे होते, सातत्यानं दाखवायचे होते या मॅचमध्ये. बट जी गोलंदाजी होती ना, त्याच्या अगेन्स्ट कुठेतरी संघ थोडासा बॅकफूटला येताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. संयुक्त स्पोर्ट्स 7 षटकांची मॅच आहे, अजूनही वेळ तुमच्याकडे आहे आणि या कमी वेळात जर आता जास्त प्रगती झाली तर पुन्हा एकदा एक चांगलं टार्गेट सेट करू शकते संयुक्त स्पोर्ट टीम. कारण सिटी क्रिकेटर जिथे फाइट, संघर्ष आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. लेकिन गेंदबाजी बहुत लाजवाब हो रही है। गेंद के मेरिट पर ज़्यादा बैटिंग देखने को नहीं मिली है। पिछली गेंद भी जैसे हमने देखा गुड लेन पर पिच हुई, थोड़ी राइज हुई थी और अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास, जबकि ऑफ स्टंप के बाहर की लाइन थी। तो अच्छी तकनीक का परिचय देना होगा बल्लेबाजों को अच्छे खासे रन्स बनाने के लिए। रन्स तो है इस विकेट में। ये देखिए फिर से अंधाधुंध खेल बैठे थे, थोड़ी सी धीमी गति से गेंद की थी कपिल ने। एक और अच्छा ओवर साबित होता हुआ ज़ाइल स्पोर्ट्स के लिए। हमने देखा है आज सिटी क्रिकेट में काफ़ी बड़े बड़े स्कोर्स बने हैं, हाई स्कोरिंग मैचेस ज़्यादा देखने को मिले हैं, लेकिन ये मैच कहीं ना कहीं ऐसे लगता है कि लो स्कोरिंग होने जा रहा है। नाही, चढाव आणि उतार तर आपल्याला पूर्ण दिवस रात्रीमध्ये अनुभवायला तर मिळतातच आणि मॅच कदाचित आता त्यापैकीच आहे. अंपायरचा लेग बाईचा इशारा, धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. टीमची टोटल 19, 4 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि शेवटचा 1 बॉल या षटकातील शिल्लक आहे. म्हणजे 23 बॉलमध्ये 19 झालेत. येणाऱ्या अजून 13 बॉलमध्ये कमीत कमी 25 ते 30 आल्या तर एक फायटिंग टोटल मिळेल बॅटिंग करणाऱ्या संयुक्त स्पोर्टला. कारण समोर जायली स्पोर्ट्स तळवली आहे. हरेश केनेचा संघ एक चांगली बॅटिंग लाईनअप आहे. स्वतः हरेश केनेसारखा एक चांगला फिनिशर देखील या टीमकडे आहे. इस बार छेड़खानी करने का प्रयास, बहुत अच्छी गेंद, ठप्पा पड़ने के बाद थोड़ी सी लहराती हुई पहुंची विकेट कीपर के हाथों में। बैट्समैन पूरी तरह से बीट हुए, वहां पर किसी तरीके का कोई फुटवर्क देखने को नहीं मिला था, केवल बल्ला वहां पर गेंद की तरफ लेकर चले गए थे। किस्मत अच्छी है कि किनारा नहीं लगा। एक और शानदार ओवर की समाप्ति होती हुई इस ओवर से आए केवल 5 रन और कपिल केनी को मिला 1 विकेट। तो कपिल ने भी अपना कोटा पूरा कर लिया है। 4 ओवर के बाद स्कोर 19 रन 3 विकेटों के नुकसान पर संयुक्त स्पोर्ट्स। टॉस जीतकर पहले बैटिंग करने का फैसला किया था संयुक्त स्पोर्ट्स के कैप्टन ने, लेकिन उनका जो निर्णय है वो पूरी तरह से गलत साबित हुआ है। ज़ाइल स्पोर्ट्स के दोनों भी फ्रंटलाइन गेंदबाजों ने बेहतरीन गेंदबाजी की है। मयूर ने 2 ओवर में 1 मेडन रखते हुए 9 रन देकर 1 विकेट। कपिल के 2 ओवर्स में सिर्फ 10 रन और कपिल को भी 1 विकेट मिला। नाही, कॅप्टनशिप बद्दल काय म्हणशील? कारण हरेश केने जो संघ नायक आहे त्यांना पहिल्या 2 षटकं चांगली हाताळले गेलेत, तर अजून दबाव कसा वाढवला जाईल हा प्रयत्न हरेश केनेनं केला आणि संघनायकानं जो विश्वास दाखवला, सेकंड स्पेलमध्ये आणलं मयूरला, कपिलला, दोघांनी विश्वास जपला. 4 ओव्हरमध्ये फक्त फ्रंटलाईन बॉलरनं 19 वरती थांबवलंय. मग चांगला स्पेल दोन्ही गोलंदाजांचा. बिल्कुल, आपने मेरे मन की बात यहाँ पर कह दी। मैं भी यही कहने वाला था कि चेंज नहीं किया था उन्होंने बॉलिंग में। चेतन की पहली गेंद हुक कर दिया है, शानदार शॉट, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। ही चर्चा आपण करत होतो की आता अप अँड डाऊन्स आपल्यालाच अनुभवायला मिळतील. 4 ओव्हरमध्ये काय घडलंय त्यापेक्षा येणाऱ्या 12 बॉलमध्ये 25 ते 30 कशा येतील तो प्रयत्न झाला तर 49 ते 50 पर्यंत तुम्ही जाऊ शकता आणि एक चांगलं टार्गेट सेट करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते आहे. आणि त्यासाठी सांगितलं त्या बॅट्समन विशालनं, हो मी सज्ज आहे. 4 बॉल डॉट झाल्यानंतर हा पहिला षटकार त्याच्या बॅटमननं येतोय आणि चेतनचं स्वागत मोठ्या फटक्यानं झालंय.
कमजोर गेंद से शुरुआत की है चेतन ने अपने ओवर की। शॉर्ट गेंद थी और वो भी लेग स्टंप की दिशा में। बैट्समैन बहुत अच्छी पोजीशन में भी आ गए थे हुक शॉट खेलने के लिए। विशाल गेंद की लाइन से अपने आप को उन्होंने अलग कर दिया था और एक विशाल स्ट्रोक आखिरकार विशाल के बल्ले से देखने को मिला। सिक्सर से उन्होंने अपना खाता खोला है। इससे पहले हालांकि 4 डॉट गेंदें भी खेली है। तो इस तरह की शॉट्स आप लगातार खेलने होंगे। एक अच्छा टोटल बनाना है आपको, एक सम्मानजनक टोटल की तरफ भी जाना है तो अच्छे शॉट्स लगाने होंगे। स्कोर इस समय 25 रन 3 विकेटों के नुकसान पर। वैभव पाटील और विशाल भोईर की जोड़ी इस समय क्रीज पर। या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय श्री जगन्नाथजी पाटील साहेब आपलं बालाजी चषक 2020 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय माजी मंत्री, ठाणे जिल्ह्याचा एक बुलंद आवाज, गेली अनेक दशके त्यांचा राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून आपण कार्य पाहतोय। महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील साहेब आपलं बालाजी चषक 2020 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आपण पाहतोय व्यासपीठावर महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय माजी मंत्री, ज्येष्ठ श्रेष्ठ आमचे मार्गदर्शक जगन्नाथजी पाटील साहेब आपलं मनपूर्वक प्रेमपूर्वक आदरपूर्वक हार्दिक स्वागत आहे। बालाजी चषक 2020 मध्ये डीवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष दयानंद चोरगे साहेब आणि बालाजी स्पोर्ट्सच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। एक बहुत बड़ी मौजूदगी इस टूर्नामेंट के लिए सर, आपका बहुत बहुत स्वागत है बालाजी ट्रॉफी 2020 में। आज चौथा दिन है टूर्नामेंट का। अगली गेंद लेकर चेतन, लेफ्ट आर्म राउंड द विकेट। आगे रखी हुई गेंद, अच्छी गेंद। पहली 2 गेंदें कमज़ोर रही थी। पहली गेंद शॉर्ट थी, दूसरी गेंद फुल टॉस थी। हालांकि फुल टॉस गेंद का फ़ायदा बल्लेबाज नहीं उठा पाए, लेकिन अब धीरे धीरे अपने अच्छे रिदम में वापस आते हुए गेंदबाज। 5वें ओवर का खेल प्रगति पर है। संयुक्त स्पोर्ट्स टॉस जीतकर पहले बैटिंग कर रही है। रन संख्या केवल 27। इस बार अच्छा शॉट है, वो कर दिया है हवा के साथ साथ घटा के संग संग। बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। आणि एक गोष्ट आपण अजय दादा अजून म्हणू शकतो, घटा के संग संग बल्लेबाज दिखा रहे अपने रंग, षटकार येतो। मागचे काही क्षण जर आपण पाहिले तर 13 बॉल या इनिंग मध्ये डॉट गेले, त्याची उणीव कशी भरून काढता येईल हा प्रयत्न केला जातो। दुसरा षटकार आला, या चेतनच्या षटकातील 14 धावा आतापर्यंत खर्च झालेत। अजून एखादा मोठा फटका कसा येईल, 50 पर्यंत कसं जाता येईल हा प्रयत्न ते करताना आपल्याला दिसतीये संयुक्त स्पोर्ट्स। आणि टार्गेट कोणाला केलं या मॅच मध्ये, त्या बॉलर चेतनला। और कहीं ना कहीं कमज़ोर गेंदें की है चेतन ने। ये गेंद भी शॉर्ट ऑफ लेन थी और उसका भरपूर फायदा उठाया विशाल ने। विशाल का ये दूसरा सिक्सर। 13 पर बैटिंग करते हुए वैभव खेल रहे 1 पर। वैभव ने सिर्फ 2 गेंदों का सामना किया है। अभी भी 7 गेंदें कुल मिलाकर पारी में शेष है। संयुक्त स्पोर्ट्स और झायली स्पोर्ट्स तलवली के बीच में ये मैच। झायली स्पोर्ट्स गेंदबाजी कर रही है। 6 ओवर्स प्रति पारी का ये सिटी क्रिकेट का मुकाबला। इस बार ओवर पेज बहुत ही करारा ऑफ ड्राइव, लेकिन लॉन्ग ऑफ पर फील्डर मौजूद है। एक दर्शनीय स्ट्रोक, हालांकि बाउंड्री तो नहीं मिली, लेकिन एक आत्मविश्वास भरा शॉट देखने को मिला। स्ट्राइक अपने पास रखते हुए सिंगल लेकर इस आखिरी गेंद पर बैट्समैन विशाल। 5 ओवर की समाप्ति हो चुकी है। संयुक्त स्पोर्ट्स का स्कोर है 34 रन 4 विकेटों के नुकसान पर। 3 विकेटों के नुकसान पर, माफ कीजिएगा, 3 विकेट्स गिरे हैं। आउट होने वाले बल्लेबाज सबसे पहले किरण आउट हुए थे, जिन्होंने 6 रनों का योगदान दिया। उसके बाद आतिश पाटिल जो दूसरे सलामी बल्लेबाज थे, उन्होंने भी 6 रन बनाकर पेविलियन का रास्ता नापा। नक्कीच आपण पाहतोय चिराग बालाजी चषक 2020 मध्ये व्यासपीठावर महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय माजी मंत्री, ठाणे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेतृत्व सन्माननीय जगन्नाथजी पाटील साहेब यांचं शुभागमन नुकतंच झालेलं आहे। पुण्याच्या एकदा साहेब आपलं बालाजी चषक 2020 मध्ये डीवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री दयानंद चोरगे साहेब आणि बालाजी स्पोर्ट्सच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। ऐतिहासिक सोनाळ्याच्या ह्या क्रीडांगणावर प्रकाश झोतातील पहिल्यांदाच स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते बालाजी चषकाच्या माध्यमातून। तसेच ठाणे जिल्हा उपाध्यक्ष विनोददादा ठाकरे साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत। आणि मनोहर दादा, एक माहिती नक्कीच देईल तुम्हाला देखील, कारण कल्याण डोंबिवलीतील राजकीय क्षेत्र पाहिलं तर अनेक राजकीय नेत्यांचं आदर्श आणि गुरुवर्य म्हणजे जगन्नाथ पाटील साहेब, आणि त्यांची उपस्थिती क्रिकेटमध्ये तुम्ही कुठलंही इन्व्हिटेशन द्या, कोणत्याही स्पर्धेचं आवर्जून असते, कारण त्यांना देखील क्रिकेटवरती भरपूर प्रेम आहे। तर जगन्नाथ पाटील साहेबांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करू या भिवंडी नगरीमध्ये। बिल्कुल सही कहा ओमकार आपने। अगला मुकाबला देखना मत भूलिएगा, सोनादेवी टेमघर बनाम नाना स्पोर्ट्स टेमघर। घर घर की लड़ाई है। दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए तुरंत आना है। आखिरी ओवर की शुरुआत होने जा रही है और आखिरी ओवर के लिए गेंदबाज तैयार होते हुए महेश। 34 रन बने हैं। महेश ठाकरे के हाथ में गेंद।
रूम बनाकर खेलने की कोशिश, बल्कि नीलेश है गेंदबाज, महेश ठाकरे नहीं, नीलेश है। लेकिन अच्छी शुरुआत की है, टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ आई थी गेंद उनकी। अपने आप को थोड़ा सा रूम देकर खेलने का प्रयास कर रहे थे वहां पर विशाल। विशाल ने 2 बड़े शॉट्स जरूर लगाए, लेकिन काफी डॉट गेंदें भी खेली है। इस बार ऊंचा उठा दिया है, ऑन साइड में तान दिया है डीप मिड विकेट के ऊपर से, झन्नाटेदार शॉट, 6 रन। एक अच्छी पार्टनरशिप चौथे विकेट के लिए। 18 पर तीसरा विकेट गिरा था और अब रन संख्या 40 पर पहुंच चुकी है और उसमें बहुत बड़ा योगदान है विशाल का। 20 पर बैटिंग कर रहे हैं, फिर से हवा में खेल दिया है, फील्डर के पास कोई अवसर नहीं, एक और सिक्सर। बहुत अच्छी रिकवरी देखने को मिल रही है ओमकार, खास तौर पर विशाल द्वारा, जिन्होंने 4 छक्के लगाए। 26 पर बैटिंग कर रहे हैं। पहले 4 ओवर्स में सिर्फ 19 रन बने थे, लेकिन अब देखिए 46 तक टोटल पहुंच चुका है। अभी भी 3 गेंदें पारी में शेष है। बहुत अच्छा काउंटर अटैक देखने को मिल रहा है। अक्सर कहा जाता है कि आक्रमण ही सुरक्षा का बेहतर जरिया होता है। और इस बार प्लेड ऑन इनसाइड एज और गेंद लगी स्टंप्स पर, बड़े विकेट का पतन। ना विकेट तर नक्कीच मोठी आली आहे, पण जगातील एक मी म्हणेल फुटबॉल विश्वातील मोठं नाव CR7 अर्थातच रोनाल्डो, त्याचं एक वाक्य मला अजयदादा आठवतं, अनेक अपयशानंतर जे पुन्हा पुन्हा प्रयत्न करतात ते यशस्वी होतात. आणि या मॅचमध्ये मी नक्कीच म्हणेल संयुक्त स्पोर्टनं अनेक अपयशातनं भरपूर सारे प्रयत्न केले आणि जे त्यांच्या बॉलर्ससाठी एक फायटिंग टोटल हवं होतं या मॅचमध्ये ते आतापर्यंत मिळवून दिलं आहे. 46 धावा झाले, 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चांगली बॅटिंग केली विशालनं, 3 षटकार त्याच्या बॅटमधला एक सिंगल आली. तब्बल जर मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर इंडिव्हिज्युअल 26 धावा देखील त्याच्या बॅटमधनं येताना आपल्याला दिसल्या. आणि आता 2 बॉलमध्ये एखादा षटकार एखादा चौकार आला तर 50 अपचं टार्गेट मिळू शकतं, जे जायली स्पोर्ट तळवली समोर अगदी नितांत गरजेचं होतं. नए बैट्समैन आए हैं, सुनील। बढ़िया गेंद इस बार आगे रखी हुई गेंद थी, सीधे बैट से ड्राइव किया है एक्स्ट्रा कवर की तरफ। इससे पहले कि फील्ड करते हरीश के ने वहां पर 1 रन लेने का अवसर सुनील के पास। खाता खुलता हुआ सुनील का, केवल 1 गेंद पारी में शेष है। स्कोर बढ़ता हुआ 47 रन 4 विकेटों के नुकसान पर। एक समय लग रहा था कि शायद 35 तक पहुंचना भी काफ़ी मुश्किल है, लेकिन 47 तक तो पहुंच ही गए हैं। एक लड़ने योग्य स्कोर ज़रूर बनाया है, यहाँ से फाइट बैक किया जा सकता है। अंतिम गेंद लॉफ्ट करना चाहते थे मिड विकेट के ऊपर, लेकिन गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं बना पाए बल्लेबाज वैभव पाटिल, और इसके साथ ही पारी समाप्त होती हुई। अंतिम गेंद पर कोई रन नहीं। कुल रन संख्या 47, 4 विकेटों के नुकसान पर। 6 ओवर्स में 48 रनों की चुनौती इस मैच को जीतने के लिए रखी है संयुक्त स्पोर्ट्स ने जायली स्पोर्ट्स तलवली टीम के सामने। आइए आपको लेकर चलते हैं अगले मैच के टॉस की तरफ। खेलने वाली टीमें हैं सोनादेवी टेमघर और नाना स्पोर्ट्स टेमघर। इट्स ओवर टू मनोहर तरेसर। धन्यवाद अजय. तर आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख पाहुणे आमचे सर्वांचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय माजी मंत्री जगन्नाथजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी साहेबांना विनंती करतोय आमच्या टॉस बॉक्समध्ये येऊन या दोन्ही संघाच्या खेळाडूंना आपण शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि आपल्या शुभास्ते आपण नाणेफेक करायची आहे. मी साहेबांना विनंती करतोय आपण पाहुण्यांना घेऊन टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. त्यांच्या समवेत मोतीरामजी चोरगी साहेब आपण देखील यायचं आहे. मित्रांनो, आज आपल्या बालचषकाचा आनंदाचा दिवस, कारण की महाराष्ट्र राज्याची एक जबरदस्त हस्ती ज्यांनी गेली 50 वर्ष राजकीय क्षेत्राला दिली, एका बाजूला आहे या स्पर्धेचे सर्वेसर्वा दयानंदजी चोरगे साहेब आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा मुलगा विराज चोरगे. सोनादेवी टेमघर संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. टॉस बॉक्स विजेत्यांसाठी कृतिका टूर्स अँड ट्रॅव्हलच्या वतीने
आपण संदेश गायकवाड यांच्या माध्यमातून बॅग देतोय आणि जगामध्ये कहर घातलेला कोरोना आपल्या सर्वांना ज्यांनी घाबरून ठेवलेला आहे आणि नक्कीच आपण सर्वांनी त्यापासून वाचलं पाहिजे, बचाव केला पाहिजे. यासाठी साहेब आम्ही कालपासून या स्पर्धेतील प्रत्येक खेळाडूला मास्कचं वाटप केलेलं आहे आणि मास्क घालूनच सर्व खेळाडू आतमध्ये उतरत आहेत. आज दिवसा आवश्यकता वाटली नाही, परंतु रात्री आपण नक्कीच त्यांना देत आहोत. धन्यवाद साहेबांना विनंती, आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. नक्कीच या ठिकाणी सोनादेव टिंगमारे नाना स्पोर्ट टेमघर एक बिग मॅच एकाच गावातील दोन ओपन सिटी क्रिकेटमधील हे संघ असले तरी कर्णधार मात्र कोणते ओपनिंग देतील याकडे आमचे सर्वांचे लक्ष. या ठिकाणी सोनादेव टेमघर संघाने टॉस जिंकलेला आहे. 6 षटकांचा सामना आहे. टफ इन क्वार्टर प्रत्येक सामना पाहतोय. प्रथम तर आपल्याला निर्णय कळवायचा आहे. आम्ही फिल्डिंग करू. 6 षटकामध्ये नाना स्पोर्ट टेमघर संघाला प्रत्येक खेळाडूचा खेळ माहीत आहे. किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल 6 षटकामध्ये आणि सेफ धावा या असतील असं निर्धारित कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न आपण करणार आहात. ग्राउंड शॉर्ट आहे त्याच्यामुळे धावा इथं होत आहेत, तरी पण आम्ही 50 ते 60 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. आज स्पेशल या मॅचसाठी टीममध्ये काही परिवर्तन नाही, आहे तीच सेम टीम खेळ. क्रिकेट आणि बालाजी चषकाचं वेगळं नातं आहे. या ग्राउंडला बघितल्यानंतर मिनी स्टेडियम साहेबांनी उभं केलेलं आहे. काय सांगशील या स्टेडियमविषयी आणि बालाजी चषकाविषयी? खूप सुंदर आयोजन केलं आहे आणि खूप मजा येईल खेळायला या ग्राउंडवर आल्यानंतर. मी बोललो की खूप सुंदर, म्हणजे चॅलेंजसारखं वाटतं ते खेळण्यासाठी. खूप खूप अभिनंदन तुझं. तर या ठिकाणी नाना स्पोर्ट टेमघर एक जबरदस्त गणेश पाटील माझ्यासोबत आहेत, क्रिकेटवीर आणि प्लस एक कुस्तीपट्टू सुद्धा. आज आपल्याला फलंदाजी करायची आहे. काय अपेक्षा आहे टीमकडून आणि तुमच्या स्वतःकडून? किती धावांचा डोंगर समोरच्या संघासमोर उडवणार? डोंगरचा असा काही प्लॅन नाही. जास्तीत जास्त धावा होण्या गरजेचे आहेत, कारण शेवटची इनिंग ही फ्लड लाईनमध्ये जाणार आहे आणि आमच्या जेवढ्या जास्त धावा होतील तेवढा आम्हाला बेनिफिट राहणार आहे. नक्कीच बेनिफिट तोच राहणार आहे की तुम्ही फ्लड लाईटच्या अगोदर बॅटिंग करणार आहात. काय वाटतं हा व्ह्यू पाहून? बालाजी चषकाचा इतकं जबरदस्त आयोजन आहे आणि आयोजकाविषयी काय बोलशील? खूप चांगलं आयोजन आहे आणि दयानंद दादांनी एवढा मोठा आयोजन दरवर्षी करतात, ते चांगलं आयोजन केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. तर या ठिकाणी सोनादेवी टेमघर संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेल्या नाना स्पोर्ट टेमघर या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले. बॅक टू कमेटी बॉक्स. बहुत बहुत धन्यवाद मनोहर तरे सर. चलते हैं खेल की तरफ. जायली स्पोर्ट्स तलवली टीम के सामने 48 रनों की चुनौती. दोनों भी प्रारंभिक बल्लेबाज क्रीज पर पहुंच चुके हैं. दाइनेत के बैट्समैन और टीम के कैप्टन हरीश किणी, उनके साथ बायात के स्टाइलिश बल्लेबाज खिजर रईस. चांगले बाट्समन आहेत आणि विचार केला तर सध्या भिवंडी क्रिकेटमध्ये आवर्जून त्यांचा उल्लेख केला जातो. बॉलिंग ट्रॅकवरती पहिले षटक घेऊन आला वैभव ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल अगदी सुंदर फटका. जशी सुरुवात केली चौकारानं संयुक्त स्पोर्टनं, त्याचं उत्तर देत असताना हरीश किनीच्या बॅटमननं कॅप्टन नॉक बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतो चौकार. कमजोर गेंद से शुरुआत की है वहां पर गेंदबाज वैभव ने. शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर थोड़ी जगह भी दे बैठे थे. पावर प्ले चल रहा है. ऑफ साइड में बाउंड्री पर कोई खिलाड़ी भी नहीं था, उसका फायदा उठाया हरीश ने. इस बार ऑन साइड में उड़ाने का प्रयास. कहीं ना कहीं ये गेंद भी कवर पॉइंट के ऊपर से खेल सकते थे, मौका जरूर था, लेकिन गलत स्ट्रोक का चयन कर बैठे. केवल 8 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने की चुनौती है जायली स्पोर्ट्स के सामने. ये कोई ज़्यादा बड़ा टोटल नहीं है, लेकिन एक ऐसा टोटल है जहाँ पर अच्छी गेंदबाजी यदि होती है और अच्छा क्षेत्ररक्षण होता है तो संघर्ष किया जा सकता है. लोअर फुल टॉस इस बार ठीक तरह से टाइम नहीं कर पाए. गेंद जा रही है स्क्वायर लेग अंपायर के थोड़ी सामने, स्क्वेरिश मिड विकेट की तरफ. 1 रन लेने का अवसर हरीश किनी के पास. हरीश पहुंचे 5 पर और टीम का स्कोर भी 5 रन बिना किसी नुकसान के. 6 ओवर्स में 48 रन बनाने हैं, जिसमें पहले 2 ओवर्स पावर प्ले के होने वाले हैं. तो ऐसे में पावर प्ले के पहले जो 2 ओवर्स है बहुत ही महत्वपूर्ण है गेंदबाजों के लिए.
पहले 2 ओवर्स में बल्लेबाजों को रोकना होगा, विकेट्स चटकाने होंगे, तब जाकर ये मैच थोड़ा सा रोचक हो सकता है, नहीं तो फिर मैच पूरी तरह से एक तरफा भी हो सकता है। जाइल स्पोर्ट्स लवली टीम के गेंदबाजों ने बढ़िया गेंदबाजी की, खासतौर पर पहले 4 ओवर्स में। आखिरी 2 ओवर्स थोड़े से खर्चीले साबित हुए। एक वाइडिश लॉन्ग ऑन, एक डीप मिड विकेट। इस बार बहुत ही बढ़िया शॉट, ओहो, फाइन लेग सीमा रेखा के बाहर, 6 रन। आणि बॉल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा रिप्लाय तुम्हाला प्रिन्स मूवीज स्क्रीनवरती दाखवतीये. शॉर्ट ऑफ लेंथ होता, शफल क्रॉस होऊन बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला आणि नंतर हा डॉट बॉल. कमबॅक तर गरजेचाच आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेची जी 2 षटके त्याच्या दादा ती भरपूर इम्पॉर्टंट आहेत मैदानाच्या पंच आतमध्ये. फक्त 2 मिनिटं सामना थांबायचा आहे. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित एक सन्माननीय बॉल प्रमुख बाकी पाहुणे आहे फक्त. सुभाष दादा, एक बॉल नंतर ओव्हर कंप्लीट होईल. शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे. या बॉल नंतर व्यासपीठावरती उपस्थित झालेले एक अतिशय मी म्हणाल मोठं व्यक्तिमत्व, राजकीय क्षेत्रातील एक मोठं नाव जगन्नाथजी पाटील साहेब, त्यांचा सन्मान तिथे होणार आहे. सिंगल आली आहे. ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण, धावफलकावरती धावा 12. ओव्हर थ्रो झालाय. 1 रन अजून ऍड करावी लागेल आणि टीम जाऊन पोहोचेल 13 वरती विदाउट लॉस. ओव्हर टू मनोहर तरे सर. धन्यवाद कॉमेडी बॉक्स. तर नक्कीच आपण आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख पाहुणे, महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय माजी मंत्री, ठाणे जिल्ह्याचं एक लोकाभिमुख व्यक्तिमत्व, क्रिकेटवर ज्यांचं नितांत प्रेम आहे, जगन्नाथजी पाटील साहेबांचं मायेची प्रेमाची विठ्ठल रुक्माईची ही प्रतिमा भेट आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. आपलं मनपूर्वक, प्रेमपूर्वक, आदरपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. बालाजी चषक 2020 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. डीवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष दयानंदजी चोरगे साहेब आणि बालाजी स्पोर्टच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. फटाकड्यांच्या आदर्शबाजी साहेबांच्या स्वागतासाठी बार उडवला जातोय. पुण्याच्या एकदा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नाईट बार आहे परंतु अप्रतिम या ठिकाणी ब्लास्ट होतोय. ये बालाजी ट्रॉफी है, यहाँ पर आने वाले मेहमानों का इसी तरह से धूमधाम से स्वागत किया जाता है. डीवाई फाउंडेशन महाराष्ट्र राज्य और बालाजी स्पोर्ट्स द्वारा आयोजित किया गया ये भव्य टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट, सन्माननीय दयानंद सोरगे साहब की ये देन बालाजी ट्रॉफी 2020 आज का चौथा दिन. और थोड़ी देर में अब फ्लड लाइट्स भी यहाँ पर ऑन किए जाएंगे. सोनाली क्रिकेट ग्राउंड से ये सीधा प्रसारण सिर्फ और सिर्फ आपके लिए. चलते फिर से खेल की तरफ. जाइल स्पोर्ट्स की स्थिति काफ़ी मजबूत. पहले ओवर में 13 रन आए हैं, कोई भी विकेट नहीं गिरा है. बची हुई 30 गेंदों में सिर्फ 35 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए. इसके बाद सोनादेवी टेमघर और नाना स्पोर्ट्स टेमघर के बीच में बड़ा मुकाबला. उसके बाद 2 40+ के मुकाबले रहेंगे, जिसमें पहला 40+ का मैच होगा जय हनुमान गोवे और जय हरि राजनोली के बीच में. एक और 40+ का मैच रहेगा और फिर उसके बाद हम देखेंगे आई कालूबाई लोनाड और युतिका स्पोर्ट्स को आमने सामने. महेंद्र स्पोर्ट्स के सामने चुनौती रहेगी हामिद स्पोर्ट्स की. और उसके बाद सबसे बड़ा मुकाबला, जो अद्भुत मैच पहली बार होने जा रहा है भिवंडी क्रिकेट के इतिहास में, भिवंडी सिटी स्टार्स बनाम भिवंडी ग्रामीण स्टार्स. इनाम है आकर्षक बाइक. नेवर की शुरुआत ऑफ स्टंप के काफी बाहर, जोरदार पंच, डीप कवर पॉइंट की दिशा में, फील्डर वहां पर पहुंचे हैं गेंद पर. बढ़िया फील्डिंग, काफी दूर से आए थे खिलाड़ी. निश्चित रूप से 2 रन बचा अपनी टीम के लिए. अच्छी बैटिंग करते हुए हरीश किने. हरीश किने की बल्लेबाजी की ये खासियत है ओमकार की, वो ऑफ स्टंप के बाहर की गेंदों को ऑफ साइड में बहुत अच्छी तरह से खेलते हैं. थोड़ा भी शॉट रखोगे तो बैकफुट पंच बहुत अच्छा लगाते हैं. स्क्वेयर कट लगाने में माहिर है और उनके ड्राइव्स भी देखने लायक होते हैं. डाउन द विकेट भी बहुत अच्छे शॉट्स खेलते हैं. ऑन साइड में काफ़ी मजबूती के साथ खेलते हैं. एक अनुभवी खिलाड़ी है, अनुभवी कप्तान जाइल स्पोर्ट्स के हरीश किने. स्कोर बढ़ता हुआ 15 रन. गेंदबाज आतिश, राइट आर्म राउंड द विकेट. इस बार हवा में खेल दिया है, मिस टाइम कर बैठे, मिड ऑफ पर कोई गलती नहीं और हरीश
कहीं ना कहीं कमेंटेटर्स कर्ज भी कहा जा सकता है। ओमकार, मैं तारीफ कर रहा था कि शॉर्ट ऑफ लेंथ गेंदों पर बैकफुट पर अच्छे शॉट्स लगाते हैं ऑफ साइड में, लेकिन इस बार देखिए उन्होंने थोड़ा लॉन्ग ऑन की तरफ मेरे ख्याल से खेलने का प्रयास किया था। कवर की तरफ खेलते तो कुछ रन्स अर्जित कर सकते थे, थोड़ा सा गलत चयन हो गया स्ट्रोक का। या Mistime कर ठिकाणी बैठे। सोनादेवी टेमगर आणि नानास्पोर्ट टेमगर दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज 5 मिनिटासाठी आपण स्टेजवर यायचंय. मास्क वाटप होईल, ते मास्क घेण्यासाठी पाहुण्यांच्या शुभास्ते आपण ते मास्क देणार आहोत. दोन्ही संघाचे कर्णधार सोनादेवी टेमगर आणि नानास्पोर्ट टेमगर, प्लीज वेलकम डाइस. पहला झटका लगा है कैप्टन हरीश किनी के रूप में। आउट होने से पहले 7 रनों का योगदान दिया हरीश ने। टीम का स्कोर 15 रन, अभी भी 33 रनों की आवश्यकता है और गेंदें बची है यहाँ से 28। आसान सा समीकरण है, लेकिन क्रिकेट महान अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। नए बैट्समैन क्रीज पर आए हैं अक्षय भोईर, मैन फ्रॉम गोरसई। खिजर के पास स्ट्राइक, जो तलवली के खिलाड़ी है। उल्टॉस बहुत ही खूबसूरती के साथ ड्राइव किया है, कवर ड्राइव। 2 रन जरूर यहाँ पर लेना चाहेंगे बल्लेबाज, जी हाँ पलट चुके हैं और बहुत आसानी के साथ, इत्मीनान के साथ 2 रन पूरे करते हुए। खिजर की बल्लेबाजी की तो यही खासियत है, बहुत ही दिलकश ड्राइव्स लगाते हैं, स्टाइलिश पायत के बल्लेबाज है। 2 रनों से खिजर पहुंचे 10 पर, एक सिक्सर भी लगा चुके हैं। सिक्सर से उन्होंने अपने पारी का आगाज किया था। टीम का स्कोर अब 17 रन, 1 विकेट के नुकसान पर। ओह, इस बार मिस टाइम कर बैठे हैं। ओहो हो, टकराव था लेकिन कैच गिरने नहीं दिया वहां पर बॉलर ने। धन्यवाद. थोडं थांबवतो अजय. या ठिकाणी आपण पुढच्या सोनादेवी टेमगर आणि नानास्पोर्ट टेमगर या दोन्ही संघातील 12 खेळाडूंना आपण 12 मास्कचं वाटप करतोय. जगभरामध्ये कहर घातलेला कोरोना व्हायरसचा बचाव करण्यासाठी आपण देखील कटिबद्ध आहोत. त्यासाठी या क्रिकेटच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडू हा बचावला पाहिजे आणि याचा प्रचार आणि प्रसार या क्रिकेटच्या माध्यमातून होत आहे. सर्वजण मास्क घालूनच आतमध्ये उतरतील. बहुत ही खतरनाक गेंद थी, एक लेन से गेंद अचानक ढंग से ऊपर उठ गई और हक्के बक्के भौचक के रह गए वहां पर खिजर रईस। उनको कुछ समझ में ही नहीं आया कि ये क्या हो गया। नाही अजय दादा, त्याआधी आपण चर्चा ही करत होतो की याच्या बॅट्समॅनना ऑफ ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह चांगले पाहायला मिळतात. हरेश केनेबद्दल आपण तेच म्हणालं, नंतर तो आऊट झाला, आता ह्याची प्रशंसा केली, तो बॅट्समॅन आऊट झाला. मी म्हणत प्रत्येक बॅट्समॅनना आपल्या स्ट्रेंथवरती जास्तीत जास्त फोकस करणं हे तितकंसं गरजेचं असतं. कारण आपली ताकद काय, आपली मी म्हणेल क्षमता का, तिच्यावरती जास्त लक्ष दिलं तर तुम्ही अजून इम्प्रूव्ह होऊ शकता त्या गेममध्ये. बट इथे थोडंसं पुल करण्याचा प्रयत्न होता. बॉल देखील जास्त उसळी घेताना दिसला, पडल्यानंतर जास्त टॉस झाला, त्यामुळे शॉर्ट अटेम्प्ट झाला नाही, विकेट मिळाली, चांगली कॅच घेतली बॉलरनं आणि नंतर दुसरा धक्का इथे लागला टीम जायली स्पोर्ट्स तळवलीला. पण इथं क्रीडांगणापेक्षा जर आपण बालाजी ट्रॉफीचा विचार केला या क्रीडांगणाचा, तर इथले ऑन ड्राईव्ह, इथले ऑफ ड्राईव्ह, इथला लेग ग्लान्स, इथला फ्रंट फूट ड्राईव्ह, ओव्हर द बॉलर हेड असेल, हे फटके पाहण्याची जी रंगत आहे ना बालाजी ट्रॉफी संगत एक वेगळीच पाहायला मिळते या सोनावले क्रीडांगणावरती. ते काय म्हणशील या क्रिकेटिंग स्ट्रोकबद्दल आणि या क्रीडांगणाबद्दल? बिल्कुल, बहुत ही क्लास ग्राउंड है, तो क्लास शॉट्स भी यहाँ पर देखने लायक होते ही है। ये देखिए इस बार छोटी बैकलिप का इस्तेमाल करते हुए गेंद को पुश किया है एक्स्ट्रा कवर पर 1 रन के लिए। सिंगल से अपना खाता खोलते हुए अक्षय भोईर नए बल्लेबाज नंबर 4 पर आए हैं। निलेश आए हैं। एक षटक देखील टाकलं होतं त्यांना आपल्या टीमसाठी आणि शेवटच्या षटकामध्ये धावा खर्च झाला, एक फाइटिंग टोटल मिळालाय. बहुत अच्छी गेंद अपील हो रही है वहां पर और अंपायर की उंगली भी ऊपर उठती हुई। एक और करारा झटका लगता हुआ जाइल स्पोर्ट्स को। मैच में अब थोड़ी सी रोचकता देखने को मिल रही है। तीसरे विकेट का पतन ना आपण डाऊन सीरीजचं चर्चा आपण पहिल्या बॉल पासून करतोय, कारण टेनिस बॉल क्रिकेट आणि त्यातल्या त्यात काय तर भिवंडीचं सिटी क्रिकेट आपण एन्जॉय करतोय. आणि सुरुवातीला सगळ्यात आपण काय म्हणालो, मॅच स्टार्ट होण्याआधी भिवंडीचं सिटी क्रिकेट म्हटलं तर शेवटच्या टप्प्यापर्यंत जो संघर्ष आहे तो तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी पाहायला मिळतो. आणि या मॅचमध्ये जर अजून स्पिरिट, अजून फाईट बॅक क्रिकेट दाखवलं तर नक्कीच या धावा देखील रोखल्या जाऊ शकतात. तर एखाद्या फलंदाजानं संयमानं चांगली बॅटिंग केली, टीमच्या विजयासाठी मॅच विनिंग जे क्रिकेट असतं ते दाखवलं तर टीम जायलीच तळवली हा सामना जिंकू शकते आहे. टार्गेट आहे या मॅचमध्ये 48चं. तिसरा धक्का लागला. निलेश जो एक चांगला बॅट्समन होता तो बाद झाला. म्हणजे न्यू बॅट्समन कोण इंटर होतं मैदानाच्या आतमध्ये? नंबर 5 वरती या टीमचा एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू कपिल दाखल झाला आणि कपिलच्या जोडीनं अक्षय आहे आणि दोन्ही गोरसईमधलेच बॅट्समन आहेत. कोऑर्डिनेशन अगदी चांगलं आहे.
पाहिजे कशा प्रकारे इथे आता या इनिंगला पुढे नेतील की एखादी विकेट अजून घेऊन मॅचमध्ये कमबॅक करेल संयुक्त स्पोर्ट्स. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला आतिशच्या माध्यमातून. तब्बल 3 फलंदाजांना बाद केलं त्याने दुसऱ्या षटकामध्ये. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय, म्हणजेच पॉवर प्लेची समाप्ती झाली. धावसंख्या 3 बाद 18. अजूनही विजयासाठी 30 धावांची आवश्यकता आहे 24 चेंडूंमध्ये झायली स्पोर्ट्स तळवली संघाला. ना बालाजी ट्रॉफीच्या ऑर्गनायझरची जी थिंकिंग आहे ना एक जगा वेगळी आहे. फक्त इथे खेळाडूंना खेळण्यासाठी प्लॅटफॉर्म नाही तर मी मग बालाजी स्पोर्टची पूर्ण टीम करिश म्हात्रे असेल, सुभाष ठाकरे, सूरज असेल, अविदादा असेल, सगळ्यांच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूची केअर देखील केली जाते. सगळ्यांना सेफ्टी मार्क्स देखील दिले जातात जेणेकरून कोणता त्रास या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना होऊ नये. निश्चितच मी विनंती करतोय खेळाडूंना आपण जास्त वेळ घेऊ नका प्लीज. आणि प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही देखील जर तुम्हाला खोकला सर्दी वगैरे असेल तर प्लीज ग्राउंडकडे येऊ नका, तुम्ही लगेच डॉक्टरकडे जा. नवीन षटक घेऊन अशफाक स्वीप लगावण्याचा प्रश्न विचारला जातोय पंचांना लेग बिफोरसाठी. मात्र इम्पॅक्ट आपण पाहिलं की उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर होता. तिन्ही यष्ट्या सोडून खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, त्यामुळे LBWचा कुठल्याही प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होत नव्हता. मात्र गोलंदाज आहे, पायावर चेंडू आदळल्यानंतर अपील ही होणारच. आणि नो डाऊट अपील तर व्हायलाच हवी, कारण जर तुम्ही अपील कराल तरच तुम्हाला अंपायर दाद देतील. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट जर अजय दादा पाहिलं तुम्ही अपील करू शकता, बट जर प्रमाणापेक्षा बाहेर झालं. बॉल तयार, इथे पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये यावी अपील नाही आहे, बट इथे फलंदाजाला परतावा लागेल कारण माहिती आहे आता बॉल बॅटला 100% ब्रश झाला. अपील करण्याआधी सेलिब्रेशन सुरू झालं आणि विकेट मिळाली. आपण चर्चा अपीलबद्दल करत होतो. जर आंतरराष्ट्रीय क्रिकेट फॉर्मॅटचा विचार केला तुम्ही 3 ते 4 वेळा अपील करू शकता, बट जास्त अपील झाली तर तुमचा जो कॅप्टन असतो त्याची जी सॅलरी असते त्यामधून कपात केली जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त पंचांच्या निर्णयाचा सन्मान केला जातो. आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील मी म्हणेल या सगळ्या गोष्टी भरपूर इम्पॉर्टंट आहेत, कारण क्रिकेट काय सांगतं अंपायरच्या निर्णयाचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट. मोठ्या खेळाडूंचा रिस्पेक्ट करणं म्हणजे क्रिकेट. लेजंड्स खेळाडूंच्या पावलावरती पाऊल ठेवून त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून खेळणं म्हणजेच टेनिस बॉल क्रिकेट. आणि ह्याच टेनिस बॉल क्रिकेटचा थर्रार अगदी मी मग साता समुद्र पार देखील केला. आणि भिवंडी म्हटलं तर क्रिकेटचा एक वेगळाच कहर आणि या स्पर्धेचा फीवर देखील वाढलाय असं सातत्यानं आपण चर्चा पहिल्या दिवसापासून करतोय. निश्चितच ओमकार, तुझ्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. मात्र हा सामना आपण पाहतोय अतिशय रंगतदार अवस्थेत. चौथा गडी बाद झालाय 18 या धावसंख्येवर. झायली स्पोर्ट्स तवली संघाची आता घसरण सुरू झालेली आहे असं पाहायला मिळत आहे. डावाला कुठेतरी स्थिरता देण्याचा प्रयत्न करावा लागेल फलंदाजांना. नवीन बॅट्समन आलाय राहुल. कपिल केणे आणि राहुल ही जोडी आता खेळपट्टीवर आहे, दोन्हीही नवीन फलंदाज. पुढचा बॉल घेऊन अशफाक. यावेळेस इनसाइड एज घेऊन चेंडू जातोय, शॉर्ट फाईन लेगला खराब क्षेत्रक्षण, मिसफील्ड झाली आहे. मात्र लॉंग लेगचा खेळाडू बॅकअप करतोय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. ज्या ठिकाणी 1 धाव होणं कठीण होतं त्या ठिकाणी 2 धावा. आणि दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होत आहे भिवंडी क्रिकेटचे ज्येष्ठ समालोचक, एक अनुभवी समालोचक, गेली 27 ते 28 वर्ष आपल्या समालोचनाने ज्यांनी क्रिकेट रसिकांची मनं जिंकलेली आहेत, सिद्दीकजी भाबे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मी नेहमीच म्हणत असतो भिवंडी क्रिकेटच्या समालोचन क्षेत्रातील श्वास आणि प्रेक्षकांच्या गळ्यातल्या ताबीज म्हणजे सिद्दीकजी भावे. तसेच मागच्या 10 ते 11 वर्ष ज्यांचा आवाज आपण ऐकतोय असे ज्येष्ठ समालोचक राहुल भोईर यांचं देखील आगमन होतं. आपलं देखील हार्दिक स्वागत. एव्हरग्रीन कॉमेंटेटर अजय दादा माझ्यासोबत आहे. काय म्हणशील या मॅचबद्दल? आता जी बॉलिंग करतोय खऱ्या अर्थानं मॅचला कलाडणी आणतोय बॉलर आसपाक. अप्रतिम मारा पाहायला मिळत आहे. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी आपण पाहतोय. चेंडूला फिरकी देतोय, बोटांचा चांगला वापर करतोय. अक्षय भोईरला ज्या पद्धतीनं बाद केलं, अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न केला होता अक्षयनं, वरची कडा लागली आणि विकेट किपरने झेल टिपला. अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे, 20 चेंडू शिल्लक. चांगली मॅच रंगती आहे झायली स्पोर्ट्स विरुद्ध संयुक्त. इथे स्ट्रोक चांगला, अडवा बॅटनं पाठवलंय जरूर आणि बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक गेम चेंजर स्ट्रोक हवा होता आणि ज्या बॅट्समनची चर्चा करत होतो की एक चांगला ऑलराऊंडर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय कपिलच्या बॅटमननं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय मिड विकेटला एक दर्जेदार षटकार. नेक्स्ट मॅच मध्ये मुकेश पाटीलला देखील इन ॲक्शन मध्ये आपण पाहू शकता. अजय पाटील अतिशय चांगल्या फॉर्म मध्ये यंगस्टर
चांगलं कोऑर्डिनेशन पुढच्या मॅचमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल. पण या षटकाराबद्दल काय म्हणशील, जो अगदी गरजेचा फटका होता? अंडर प्रेशर चांगला फटका, यावेळेस चांगला बॉल होता, स्विचिट करण्याचा प्रयत्न फसला देखील होता, मात्र विकेट किपरला बीट करून चेंडू मागे गेला. एक चौटी धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एज देखील लागली होती, हा झील होता, एक हाफ चान्स होती त्या ठिकाणी विकेट किपरसाठी, मात्र फुलमध्ये कन्वर्ट करू शकला नाही विकेट किपर. आणि या सिंगलच्या मदतीनं हे षटक समाप्त झालंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 4 बाद 27. अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे उर्वरित 18 चेंडूंमध्ये. सध्या परिस्थिती अशी आहे की हाफ चान्स देखील सक्सेसमध्ये कन्वर्ट करणं हे तितकंसं गरजेचं झालं आहे. पण एक परिस्थिती आपण देखील लक्षात घ्यायला हवी की वेळ आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि ती आपल्याला वाचवावीच लागेल. त्यामुळे स्पीडअप करा, कारण आज 40+ देखील 2 सामने होणार आहेत. सिटी क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट, सगळ्याच गोष्टींचा थरार आपण एन्जॉय करणार आहोत. आणि आज ज्या मॅचकडे पूर्ण भिवंडी तालुक्याचं लक्ष लागलं आहे, भिवंडी सिटी स्टार्स, भिवंडी ग्रामीण स्टार्स यांच्यामध्ये ते बॅटल बरोबर 8:30 वाजता या सोनावले क्रीडांगणामध्ये बालाजी ट्रॉफीच्या माध्यमातून प्रथमच ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळेल. चला स्पीडअप करा प्लीज. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या, वेळ अजिबात दौडू नका प्लीज, कारण यानंतर देखील आपल्याला भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. अगदी 3 ते 4 वाजेपर्यंत खेळ चालेल असं वाटतंय, कारण अजूनही भरपूर सामने बाकी आहेत. नवीन षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय आतिश. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम मारा केला, 5 धावा देत 3 गडी बाद केलेत आणि पुन्हा एकदा तशाच प्रकारची मला असं वाटतं की गोलंदाजी करावी लागेल. 18 चेंडू आणि 21 धावा असं समीकरण झायली स्पोर्ट्स तळवली संघासमोर. थोडंसं पारडं आपल्याला जड दिसतंय, ते म्हणजे झायलीस तळवली संघाचं, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. आतिश या षटकातील पहिला बॉल घेऊन एक बॉल टप्पा पडल्यानंतर झपकन बॉल निघून गेलाय त्या ठिकाणी विकेट किपरच्या हातात. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता कपिलनं, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळाला नाही. राऊंड द विकेटचा मारा करतोय. खरं तर राऊंड द विकेटनं जेव्हा उजव्या हाताचा गोलंदाज उजव्या हाताच्या फलंदाजासाठी गोलंदाजी करतो तेव्हा जास्तीत जास्त बॉल बाहेरच्या दिशेनं निघत असतात, परंतु हा पहिला बॉल आपण पाहिला थोडासा आतमध्ये आला. हो, यावेळेस अपील होतंय, जोरदार अपील आणि यस, फलंदाज बाद, कॉट बिहाइंड. आणि 18 बॉल 21ची गरज असताना 1 बॉल डॉट नंतर आली आहे विकेट. 16 बॉल 21ची गरज. मॅचमध्ये आपण म्हणू शकतो की आतिश कमबॅक करून देण्याचा प्रयत्न करतोय, पुनरागमन करून देण्याचा प्रयत्न करतोय संयुक्त स्पोर्ट्सला. निश्चितच अतिशय भेदक मारा आतापर्यंत केलेला आहे आतिशनं. हे 4थं यश आतिशला मिळालेलं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 3 गडी बाद केले आणि या षटकाची सुरुवात देखील अफलातून केली आहे. निम्मा संघ गारद झालेला आहे झायलीस तळवली संघ. 27 धावा 5 गडी बाद. नवीन बॅट्समन आलेला आहे 7व्या क्रमांकावर, एक्सपिरियन्स बॅट्समन जितू तरे. अजूनही 21 धावांची गरज आहे, 16 चेंडू शिल्लक. आणि सध्याचं ग्रामीण क्रिकेट पाहिलं तर भन्नाट फॉर्म मध्ये जितू तरे. अप्रतिम बॉल, पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळत आहे. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी जितूने, मात्र बॉल पूर्णपणे बॅटवर घेता आला नाही आणि तेथेच घरंगळत राहिला होता खेळपट्टीवर बॉल. गोलंदाजाने उचलला, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. प्रेशर आता मात्र फलंदाजांवर वाढत आहे, कारण आतिश अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. 3 बॉलमध्ये एकही धाव नाहीये, एक विकेट देखील आली आहे. याचा फायदा आतिशला अजून उचलावा लागेल. जितू तरे ऑन स्ट्राईक, राऊंड विकेट. इथे मोठा स्ट्रोक खेळायचा होता, बॉल अलॉंग द कार्पेट डीप मध्ये जातो स्क्वेअर लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढाच दर्जेदार थ्रो आला. मितीये फक्त एक सिंगल डबल जरी आल्या मॅच बॅलन्स राहील. बट दबाव वाढेल बॅटिंग करणाऱ्या टीम झायली स्पोर्ट तळवलीवरती. एखादी विकेट आली तर दबदबा राहील टीम संयुक्त स्पोर्टचा. एखादा मोठा फटका आला तर या मॅचमध्ये दरार राहील झायली स्पोर्ट तळवलीचा. येणारी वेळ आणि येणारा काळ आपल्याला सगळ्या गोष्टींची उत्तरं देईल. हा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटचा प्रहार आपण पाहतोय. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगला, फिल्डर आहे त्या ठिकाणी. एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. जितू तरे आणि राहुल ही जोडी खेळपट्टीवर आहे. राहुलने आपलं खातं उघडलंय. दोन्ही फलंदाज 1-1 धावसंख्येवर खेळतायत. संघाची धावसंख्या 5 बाद 29. आता समीकरण 13 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे झायली स्पोर्ट्स तळवली टीमला.
दोन्ही बॉल स्क्वेअर लेगला गेले. दोन्ही वेळा चांगली फिल्डिंग आणि चांगला प्रॉपर थ्रो यायला पाहिजे होता, तो आला वैभवकडनं. सुरेख बॉल उजव्या यष्टीच्या बाहेरचा यॉर्कर लेन चेंडू पूर्णपणे बीट केले त्या ठिकाणी जितू तरेला. अप्रतिम षटकाची आणि अफलातून स्पेलची समाप्ती होते. आतिशनं 2 षटकं गोलंदाजी केली, धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 7 आणि गडी बाद केले 4. अप्रतिम मारा केला, भेदक भीषण तिखट मारा पाहायला मिळाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 5 बाद 29. म्हटलं जातं ना अजय दादा, ज्यावेळी सगळं काही संपलं आपल्याला वाटतं तीच वेळ असते नव्यानं काहीतरी कमावण्याची. 18 बॉल 21 रनची गरज होती. बॅटिंग साईडला मॅच थोडंसं पारडं भारी वाटत होतं, बट त्या मॅचला कलाटणी आणण्याची ताकद आमच्यामध्ये आहे हे सांगितलं बॉलर आतिशनं. फक्त 2च धावा, 1 विकेट मिळाली. मॅच आता लांब गेली. आता आपण असं म्हणू शकतो की मॅच बॅलन्स आहे. आणि आता सध्याचं क्लायमेट जर पाहिलं तर चेस करताना थोडंसं अवघड नक्कीच जाईल. अंपायर पहिली वॉर्निंग इथे तुम्हाला देत आहेत वेळेच्या संदर्भात, तर थोडंसं लक्ष ठेवा. 12 बॉल 19 आणि जी प्रेक्षणीय फ्रेंडशिप मॅच भिवंडी सिटी आणि ग्रामीणचं क्रिकेट अगदी जवळ यावं हाच प्रयत्न सुभाष ठाकरे आणि पूर्ण बालाजी ट्रॉफी आणि सन्माननीय दयानंदजी चोरगे साहेबांच्या माध्यमातून आणि बरोबर रात्री 8 वाजता ही मॅच सुरू होण्याची शक्यता आपण व्यक्त करू शकतो. आणि 8 वाजता सगळे प्लेयर्स इथे उपस्थित राहायचे ही सूचना ग्रामीण क्रिकेट समितीचे अध्यक्ष सुभाष ठाकरे आणि बालाजी ट्रॉफीचे नक्कीच आमच्या मॅनेजमेंट कमिटी मेंबर्स म्हणून आम्हाला देत आहेत. तर सगळ्या टीम्सनं सगळ्या त्या खेळाडूंनी लक्ष द्यायचं. आणि प्राईज काय अजय दादा, त्या प्रत्येकाच्या नजरेत भिडणारी एक आकर्षक मोठा बाईक त्या खेळाडूंना त्या टीमला देऊन त्यांचा गौरव, त्यांचा सन्मान धन्यवाद स्पर्धेच्या कॉमेडी माध्यमातून बॉक्स. होईल. या ठिकाणी पंचांना फक्त 2च मिनिटं विनंती आहे. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय माजी मंत्री, ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज जगन्नाथजी पाडीसाहेब या स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत. बालाजी चषक 2020 ह्या क्रिकेटच्या स्पर्धा 12 तारखेपासून 17 तारखेपर्यंत आयोजित केल्या आहेत. दयानंद चोरगे आणि त्यांचे चिरंजीव अधिक त्यांच्या टीममध्ये काम करणारी कार्यकर्ते मंडळी या मंडळींनी हे सामने आयोजित केलेत. ह्याच्यात सरळ 2 भाग केलेत. एक भिवंडी शहरातल्या क्रिकेटपटूंसाठी वेगळी स्पर्धा आणि भिवंडी ग्रामीणच्या क्रिकेटपटूंसाठी वेगळी स्पर्धा असं त्यांनी आयोजित केलं आहे. त्यांच्या या कार्यक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि तरुणांना जी खेळायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद देऊन 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. ओ टू कॉमेडी बॉक्स. चेंडू हवेत आहे, झेल ड्रॉप आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा कंप्लीट. एक चेंडू महत्वाचा आहे, एक धाव या ठिकाणी महत्वाची आहे. समीकरण आपण पाहतोय 11 चेंडू शिल्लक आहेत. जायली स्पोर्ट्सला अजूनही विजयासाठी बनवायचे आहेत 17 धावा. चांगली रंगील आता मॅच. आता प्रेक्षकांच्या काजाचा ठोका चुकवणारा, प्रेक्षकांच्या अगदी मनाला स्पर्श करणारा हा सामना संयुक्त विरुद्ध जायली स्पोर्ट्स मध्ये. 11 चेंडू 17 धावा. निर्णायक षटक दशरथ घेऊन आला ओव्हर द विकेट. इथे लाईन चांगली आहे. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. खेळवात प्रतिम बॉल दशरथच्या माध्यमातून भन्नाट वेग, फुलर लेंथ, उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर इनसाइड एज लागली त्या ठिकाणी. प्लेड ऑन झालाय फलंदाज. त्रिफळा बाद होऊन तंबूत परततोय राहुलला काही जास्त योगदान आपल्या टीमसाठी देता आलं नाही. 6वा धक्का लागलाय जायली स्पोर्ट्सला. धावसंख्या 6 बाद 31. राहुलने बनवल्या फक्त 3 धावा. अर्ध्यापेक्षा जास्त संघानं परतीचा प्रवास केलाय आणि या मॅच मध्ये देखील परतीचा प्रवास यशाच्या दिशेनं केला आपण म्हणू शकतोय. टीम जायली स्पोर्ट्स तळवलीच्या विरुद्ध संयुक्त स्पोर्ट्सनं, कारण आता 10 चेंडू 17 धावा. बट अजूनही मॅच संपली नाही, कारण सुरुवातीपासून आपण चर्चा काय करतोय अप अँड डाऊन्स. तुम्हाला सिटी क्रिकेट असेल किंवा ग्रामीण क्रिकेट असेल, टेनिस बॉलमध्ये शेवटच्या बॉलपर्यंत आपण म्हणू शकत नाही की त्या मॅच कोण जिंकेल. जितू तरेकडे ती क्षमता आहे की इथनं मॅच जिंकून देऊ शकतो. आणि दशरथ जी बॉलिंग करतोय
त्यावरती एक प्रेडिक्ट आपण करू शकतो की हा बॉलर घातक ठरेल जायली स्पोर्ट्ससाठी. अखो टप्प्याचा बॉल, हो हो, चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल होतोय, नशिबाचा चौकार. शॉर्ट थर्डमॅन आणि बॅकवर्ड पॉईंटच्या मधून चेंडू निघून गेला. खेळायचं होतं खरं तर कव्हरच्या दिशेनं, एक आगळ्या ढंगानं हा फटका खेळला होता फलंदाज मयूरनं, मात्र नशिबाची साथ लागली. मोठी आउटसाईड एज आणि चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल झाला. फास्ट आउटफील्ड पाहायला मिळते. नशिबाच्या 4 धावा मिळत आहेत जायली संघाला. खरं तर त्याला आधी करायचं होतं अप्पर कट, नंतर त्यांना पहिला बॉल थोडासा बाहेर जातोय, कव्हर्सच्या वरनं इनफिल्डमधनं बाहेर पाठवायचं होतं, पण नंतर बॅटची आतली मजबूत कडा घेऊन बॉल गल्ली आणि मी पॉईंटच्या मधनं पण म्हणू शकतो की थर्डमॅनच्या दिशेनं ट्रॅव्हल झाला आणि चौकार आला. इथे इम्पॉर्टंट काय, धावा कशा येतात ते नाही, धावा येणं गरजेचं आहे, ते म्हणजे तलवलीला. तर दुसऱ्या बाजूला काय गरजेचं आहे की या धावा कशा रोखल्या जातील, शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी 10 ते 9 धावा बॅलन्स कशा राहतील आणि मॅच मोठी कशी होईल, हा प्रयत्न संयुक्त स्पोर्ट्स इथे करतोय. 9 चेंडू आणि 13 धावांची गरज. पुढचा बॉल चांगला बॉल आहे, डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडू खेळून काढलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरकडे, ओ त्या ठिकाणी थोडीशी फंबलिंग झाली आहे, मात्र गोलंदाज पोहोचलाय बॉलवर. एकच धावेवर समाधान मानलंय जितूनं. खरं तर मयूर दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात होता त्या ठिकाणी, मात्र जितूने नकार दिलाय आणि आता मात्र पूर्णपणे जबाबदारी असेल ती म्हणजे जितू तरेच्या खांद्यांवर. सर्वात अनुभवी खेळाडू आहे आपण पाहिलं तर जायलीस संघासाठी, आलेला आहे 7व्या क्रमांकावर. खूप लेट आलाय तसं पाहायला गेलं तर बॅटिंग ऑर्डरमध्ये, मात्र त्याचं खेळपट्टीवर थांबणं फारच गरजेचं आहे. समीकरण बदलतंय. 8 चेंडू शिल्लक आहेत, 12 धावांची गरज आहे. आणि स्ट्राईक घेऊन आता त्यांना त्याचे इरादे तर जाहीर केलेत की 2 बॉलला त्या धोका कुठेतरी असेल गोलंदाजाला. कारण क्रिकेटचं मंत्र काय सांगतं, गोलंदाजाला ठोका जर तुमच्या टीमला असेल धोका. ओव्हर द विकेट, प्रयत्न तर नक्कीच होते, अपील देखील झालं. बॉल किपरला बीट करून मागे जातो, रन मिळेल इथे 1 आणि समीकरण बदलेल. येणारे चेंडू 7, टार्गेट होतं या मॅचमध्ये 48. धावफलकावरती धावा आतापर्यंत झाले 37, म्हणजे कॅल्क्युलेशन इथे झालं तर समीकरण आपल्याला सांगतायत अल्पेश गायकवाड आमचे ऑफिशियल्स, 7 बॉल 11ची गरज आहे. ओमकार, तू एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल, पंचांनी कुठल्याही प्रकारचा इशारा केला नाही, म्हणजे हा झेल सुटलाय. विकेट किपरकडून मोठी चूक घडली आहे आणि हा या सामन्याचा टर्निंग पॉईंट देखील असू शकतो. मात्र अजूनही बरंच काही बाकी आहे मॅचमध्ये. 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. म्हणूनच तर गोलंदाजांना डोक्यावरती हात ठेवले. कॅच ड्रॉप झाल्यानंतर बट यावेळी देखील संधी आहे. बॉल हवेमध्ये, बॉल अँड कॉटची संधी होती, बट पुन्हा एकदा आपण म्हणू शकतोय की एक चांगला प्रयत्न बॉलरचा असफल ठरला, कारण कॅचची संधी होती. आपण असं म्हणू शकत नाही की कॅच ड्रॉप झाली आहे, कारण स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये रिदममध्ये ज्यावेळी एक वेगवान बॉलर असतो, रिव्हर्स येणं, बॉलला जजमेंट करणं हे तितकंसं कठीण होतं. एक चौकार आला, मॅचला भरपूर काही कलाटणी तिथे मिळाली. स्पीडअप करा मॅच, लक्षात ठेवा दोन्ही टीम धावफलकावरती नजर टाकली तर धावा झालेत 38. या 6 ठिकाणी बॉलचा खेळ शिल्लक आहे, जिंकण्यासाठी अजून करायच्यात 10 धावा. दिनेश चौधरी साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. उद्योगपती टेमकर, सोनादेवी टेमकर या संघाचे करता धरता आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत बालाजी चषक 2020 मध्ये. वेलकम, सुस्वागतम. एक लो स्कोरिंग मात्र हाय एंटरटेनिंग मॅच आपल्याला पाहायला मिळत आहे. एक हाय प्रोफाईल मॅच आहे. संयुक्त स्पोर्ट्स विरुद्ध जायली स्पोर्ट्स तळवली. जायली संघ 48 धावांचा पाठलाग करत आहे. 5 षटकांमध्ये धावसंख्या झाली आहे 6 बाद 38. अजूनही 10 धावांची गरज आहे. रोमहर्षक सामना, चित्त थरारक मॅच पाहायला मिळते. आणि आपण चर्चा करतोय अजय दादा प्रोफाईल बद्दल, म्हणजे तुमची ओळख मी म्हणेल अशी बनवा की लोकांनी तुम्हाला फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम किंवा विकिपीडिया याच्यावरती सर्च न करता गुगलवरती सर्च केलं पाहिजे. आणि या मॅचमध्ये जर तशी बॅटिंग झाली तर या भिवंडी क्रिकेटमध्ये नक्कीच आता त्या बॅट्समनच्या नावाची चर्चा राहील. आणि जर षटक चांगलं हाताळलं तर आपण म्हणू शकतो वैभव, आतिश, आसपाक, दशरथनं केलेली मेहनत सफल होईल. आशपाकचा हा बॉल, चांगला बॉल आहे. चेंडू हवेत आहे. विकेट किपर चेंडूच्या खाली, अपील आणि फलंदाज बाद. पंचांचं बोट आकाशाकडे. मयूरची खेळी संपुष्टात आली आहे. सामन्यामध्ये थरार नाट्य आपल्याला पाहायला मिळत आहे. पाहू शकाल तुम्ही, ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी गोलंदाजी मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात जी बॅग आकर्षक दिलेली आहे त्याचे कृतिका टूर्स अँड ट्रॅव्हलचे प्रोप्रायटर संदेश गायकवाड या ठिकाणी आलेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम संदेश भाऊ. बालाजी चषक 2020 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आय थिंक मनोहर दादा विनिंग कॅप्टनला आपण ती बॅग देतोय, टॉस जिंकणाऱ्या. तर 5 चेंडू जिंकण्यासाठी करायच्या 10 धावा. एका बाजूला संघर्ष जायलीस तळवलीचा धावेंसाठी,
तर दुसऱ्या बाजूला अफाट प्रयत्न संयुक्त स्पोर्टचे मॅच जिंकण्यासाठी. 5 चेंडू 10 धावा. विकेट गेलेत आतापर्यंत 7. न्यू बॅट्समन चेतन येईल नंबर 9 वरती. बट अजूनही जितू तरे आहे ज्याच्या नावामध्ये आहे जीत. पाहिजे तो इथे सामना जिंकून देऊन एक जीत प्रस्थापित करेल का टीम तळवलीची, की संयुक्त स्पोर्ट्ससाठी सेकंड स्पेल टाकताना बॉलर आसपाक ही मॅच जिंकून देईल. मात्र स्ट्राईक आपण पाहतोय नवीन फलंदाजाकडे आहे, चेतनकडे आहे स्ट्राईक. 5 चेंडू शिल्लक आहेत, 10 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. पुढचा बॉल घेऊन अशफाक, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हो, हा ऑलमोस्ट फुल टॉस होता, मात्र आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपरला बीट करून चेंडू शॉर्ट थर्डमॅनला गेलाय. 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली आहे. ही धाव देखील महत्त्वाची आहे, कारण आता स्ट्राईक आपण पाहतोय जितू तरेकडे आहे. मात्र जितू तरे देखील स्ट्रगल करताना दिसलाय. 4 बॉलचा सामना केलाय, फक्त 2 धावांचं योगदान दिलंय. समीकरण 4 चेंडू शिल्लक, 9 धावांची गरज. एक मोठा फटका, मॅच चेंज होईल. जितू तरेची विकेट, मॅचमध्ये दबाव वाढेल. तर BCAचे अध्यक्ष आहेत सुभाष ठाकरे, हे मग खऱ्या अर्थानं त्यांच्या अध्यक्षपदाला साजेसा निर्णय त्यांच्या माध्यमातून, कारण जी नेक्स्ट मॅच आहे काही क्षणानंतर ग्रामीण स्टार विरुद्ध सिटी. बट इथे मात्र बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि जितू तरे सांगतोय इरादे हौसले अभी भी मजबूत है. षटकार. आणि आपण चर्चा काय करत होतो की अध्यक्ष सुभाष ठाकरे यांच्याबद्दल खऱ्या अर्थानं हॅट्स ऑफ करेल या व्यक्तिमत्वाला, कारण ग्रामीण क्रिकेटचा विचार केला तर प्लेअर ऑफ द इयर, बॅट्समन, बॉलर हे पारितोषिकच झाली. बस बॅट्समन ऑफ द इयर ग्रामीण क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूला मिळालं केतन पाटील, त्यांनी सुभाष ठाकरेच्या जागेवरती केतनला संधी दिली, कारण जेणेकरून त्याचा जो आत्मविश्वास अजून वाढला जावा. तर एकदा टाळ्या नक्कीच होऊ दे सुभाष ठाकरे यांच्या या अप्रतिम निर्णयासाठी, आणि एकदा टाळ्या झाल्या पाहिजे जितू तरेच्या या षटकारासाठी. निश्चितच खूप मोठा हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. मात्र ही मॅच अतिशय रंगतदार अवस्थेत आहे. 3 चेंडू शिल्लक, 3 धावांची आवश्यकता आहे. अफलातून शॉट पाहायला मिळाला जितू तरेच्या बॅटमधून. जितूचा झेल मागच्या ओव्हरमध्ये सुटला होता. हा बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर वळण घेतोय, मात्र वाईट बॉल, स्क्वेअर मारा. 3 चेंडू शिल्लक, 2 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी झायलीस संघाला. थोडंसं आता पारडं आता आपल्याला पाहायला मिळतं की झायलीसचं जड होतंय. आखूड टप्प्याचा बॉल होता आणि खूपच स्क्वेअर उजव्या एष्टीच्या भरपूर बाहेर होता. एक चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून. इरादे तो लाख बनते हैं और बनकर टूट भी जाते हैं. जीत वही जाते हैं जिनके हौसले और इरादे मजबूत और कायम होते. आणि ते सांगताना जितू तरे सुरुवातीपासून दिसला, जसा तो मैदानाच्या आतमध्ये उतरला, स्ट्राईक सोडत नव्हता. बट अजूनही मॅच संपली नाही आहे. 3 बॉल 2 रन, 1 ते 2 चांगले चेंडू हवेत, एखादा विकेट घेणारा बॉल हवाय. चांगला बॉल. मॅच मध्ये इथं अजून एक ट्विस्ट, चेंडू गेला डॉट आणि आता 2 बॉल 2 धावेची गरज. म्हणजे गोलंदाज देखील इथे सांगतोय कभी कभी जीतने के लिए कुछ हारना भी पड़ता है और हार कर जीतने वाले को लोग बाजीगर कहते हैं. रवींद्र भांबरे साहेब, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय. आपलं हार्दिक स्वागत आहे रवींद्र भांबरे साहेब. व्हॉट अ मॅच. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता झाली स्पोर्ट्सला मॅच जिंकण्यासाठी. संयुक्त स्पोर्ट्स संघाचं मी कौतुक करेन ज्या पद्धतीनं त्यांनी फाईट बॅक केलेली आहे एका छोट्याशा टोटलवर. मात्र मॅच अजूनही बॅलन्स आहे. दोलायमान स्थितीत सामना. ओहो, स्लोवर डिलिव्हरी, लवकर बॅट फिरवली. निर्धाव चेंडूची सांगता होती. आता 1 चेंडू शिल्लक आहे आणि 2 धावांची आवश्यकता. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर असेल. आणि मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर. सगळं काही जिंकल्यानंतर पुन्हा एकदा काहीतरी गमवलं आपण असं म्हणू शकतोय सध्याच्या परिस्थितीला. टीम जायली स्पोर्ट्स तळवलीनं 1 चेंडू जिंकण्यासाठी करायचे आहे 2 धावा. 1 धाव जर आली तर मॅच जाईल सुपर ओव्हर. बट जास्त वेळ घेऊ नका टीम संयुक्त स्पोर्ट्स. काहीही घडू शकतं या ठिकाणी. तिन्ही रिझल्ट पॉसिबल आहेत. संयुक्त स्पोर्ट्स जिंकेल किंवा झायलीस संघ जिंकेल किंवा सुपर ओव्हर पाहायला मिळेल. तिन्ही रिझल्ट अजूनही पॉसिबल आहेत. मात्र घडेल काहीतरी एकच. 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. एक शॉर्ट थर्डमॅन स्लिपला आपण फिल्डर पाहतोय. शॉर्ट थर्डमॅनचा जो खेळाडू होता त्याला आतमध्ये आणलंय स्लिपच्या दिशेनं. शॉर्ट फाईन लेग आहे. अपयशात खचून जाऊ नका. पुन्हा प्रयत्न कराल तर यश नक्कीच मिळेल. आता जितू की बॉलर अस्पाक विजयी ठरेल. बॅकफूटला येऊन कट केलंय, सिंगल झाली आहे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये
आणि मॅच टाय झाली आहे आणि सिटी क्रिकेट फॉर्मॅट मधली सुपर ओव्हर पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे बिल्कुल, आणि ओमकार जायली संघ शेट्टे. फलंदाज पाठवा तुम्ही. मैं कमेंट्री में आया, मैंने कह दिया कि ये तो सुपर ओवर होने आए. सुपर ओवर हो गया, कोशिश भी नहीं थी सेकंड ओवर की. पहले यार सुपर ओवर हुआ लेकिन सुपर से ऊपर मुकाबला हुआ और सिटी क्रिकेट का ये 6ठा सुपर ओवर है अब तक और इस ग्राउंड पे ये दूसरा है. इससे पहले सरपंच उप सरपंच कप सोनाली के फाइनल में सुपर ओवर हुआ था. क्या मुकाबला हो रहा है. ये तो झांकी अभी ग्रामीण सिटी का मुकाबला बाकी है. बड़े बड़े मुकाबले हैं. क्या कहेंगे अजय, क्यों कोशिश नहीं की थी दूसरे रन की बल्लेबाजों ने. नहीं, कोशिश करने के लिए वहां पर कुछ था ही नहीं, सीधे फील्डर के पास चली गई थी गेंद. पॉइंट पर खिलाड़ी मौजूद था. जीतू तरी ने पहले यही सोचा था कि 1 रन पहले बनाना है, कुछ भी हो जाए 1 रन तो बनाना ही है और बाद में देखी जाएगी. उन्होंने मैच सुपर ओवर में लेकर चले गए. अभी देखना है कि सुपर ओवर में क्या होता है. जायली स्पोर्ट्स तलवली बनाम संयुक्त स्पोर्ट्स. मैच टाई हो चुका है. सुपर ओवर में बैटिंग करने के लिए जायलिस के दोनों भी बल्लेबाज क्रीज पर पहुंच चुके हैं, खीजर रईस और हरीश किणे. संयुक्त स्पोर्ट्स आपको फील्ड सजाना है, प्लीज तुरंत फील्ड सजाना है. सुपर ओवर भी इसलिए हुआ है कि वॉइस ऑफ महाराष्ट्र आज सुपर कमेंटेटर भी हमसे जुड़ चुके हैं, डॉक्टर गौली सर. कल 4:40 पर मैच समाप्त हुआ था और आज लग रहा है कि 6 बज जाएंगे. आइए सुपर ओवर की तरफ हम आपको लिए चलते हैं. आप देख रहे हैं भिवंडी क्रिकेट फीवर. मैंने इसीलिए नाम दिया था भिवंडी क्रिकेट फीवर. अब ये फीवर बढ़ता हुआ सुपर ओवर जैलीज बनाम और जैलीज वो टीम है जो इस सीज़न में दूसरी मर्तबा सुपर ओवर खेल रही है. इससे पहले सीएम कप में चैलेंज के सामने सुपर ओवर खेला था. ये सिटी क्रिकेट का घमसान है. दुनिया में सबसे ज़्यादा मशहूर BC4 सिटी क्रिकेट. कल BC4 फॉर्मेट में इनामात दिए गए. प्लेयर ऑफ द ईयर सूरज केने, सिटी इमर्जिंग प्लेयर विवेक शेलार, बॉलर ऑफ द ईयर फिर से लगातार तीसरे साल उसामा और बैट्समैन ऑफ द ईयर रहे थे जयेश पाटिल. गेंदबाजी के लिए सुपर ओवर में आतिश सामना करेंगे बैट्समैन हरीश. सीएम सुपर ओवर में हरीश ने बहुत बढ़िया बल्लेबाजी की थी. वहीं टीम के कैप्टन जैलीस के सामना कर रहे हैं आतिश का. दूधिया रोशनी भी ऑन हो चुकी है, फ्लड लाइट. आज हवा धीमी चल रही है क्योंकि हवा चल रही है टेनिस क्रिकेट में बालाजी कप की. आतिश राइट आर्म राउंड विकेट ड्राइव. ओहो व्हाट अ कैच. रॉकेट कैच पकड़ा है. अब देखना है कि इन्होंने कैच पकड़ा है अजय या मैच पकड़ा है. तिरुपती बालाजींचा आशीर्वाद दादाच्या पाठीशी सदा. काही क्षणातच आजच्या या बालाजी चषकाला शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण साहेबांचं शुभागमन 2च मिनिटांमध्ये या क्रीडांगणामध्ये होत आहे. बालाजी चषक 2020 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. देखिए सुपर ओवर रवींद्र में भांबरे साहेब आपण स्टेजवर यायचे. दोनों आपण टीमें इस व्यासपीठावर बात को- पाहतोय महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय माजी मंत्री, ठाणे जिल्ह्याचे एक जबरदस्त हस्ती, गेली अनेक दशकं ज्यांची राजकीय क्षेत्राची वाटचाल आपण पाहतोय. सन्माननीय जगन्नाथजी पाटील साहेब उपस्थित आहेत आणि काही क्षणातच महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण साहेब यांचं शुभागमन 2च मिनिटांमध्ये या ठिकाणी होत आहे. सुपर ओवर में चेसिंग कंपलसरी है. आतिश जीतू तरे के लिए फुल टॉस गेंद हवा में, फील्डर नहीं पहुंच पाए वहां पर. देखिए दयानंद चोरगे के जो शो रहते हैं इसमें बहुत कुछ होते रहता है. कभी 1 रन, कभी सुपर ओवर.
और अभी बहुत कुछ होना बाकी भी है। बिल्कुल, 1 रन। अजय, क्या लगता है चेसिंग सुपर ओवर में कंपलसरी है, थोड़ा बहुत प्लस पॉइंट रहेगा? जी बिल्कुल, जाइल स्पोर्ट्स के लिए ये थोड़ा सा प्लस पॉइंट रहेगा, लेकिन पहली गेंद पर क्या शानदार कैच देखने को मिला, अद्भुत कैच लपका आतिश ने अपने फॉलो थ्रू में। अब 4 गेंदें जो बची है सिद्दीक जी, वो 4 के 4 गेंदें खेलने का प्रयास करना होगा बल्लेबाजों को, क्योंकि ये आखिरी जोड़ी है क्रीज पर। यस, आपका कहना है कि वो सुपर कैच था सुपर ओवर का। आतिश, राइट आर्म ओवर द विकेट, फुल टॉस गेंद बल्ले पे अंदर लगी है, गेंद सरक रही वहां पर, नहीं रोक पाए और गेंद बाउंड्री के बाहर। 4 रन। देखिए, शॉट उतना दमदार नहीं, लेकिन रिजल्ट दमदार आता हुआ। तीसरे अंपायर को बीमर के लिए पूछा है, बीमर के लिए रिव्यू है, और ये अच्छी सोच है बल्लेबाजों की। हाँ बिल्कुल, रिव्यू तो बनता ही है यहाँ पर। शॉट हालांकि इतना उम्दा नहीं था, लेकिन रिजल्ट बहुत अच्छा आया है। एज लगा था बल्ले का, आउटफील्ड बहुत ही तेज है, लाइटनिंग फास्ट आउटफील्ड यहाँ पर सोनाली क्रिकेट ग्राउंड पर। 4 रन तो मिले हैं, लेकिन देखना है अभी क्या ये बीमर है या फिर फेयर डिलीवरी है। तीसरे अंपायर रिप्ले देखते हुए फेयर डिलीवरी, थर्ड अंपायर का निर्णय फेयर डिलीवरी, नो बॉल नहीं है, बीमर नहीं है। फेयर डिलीवरी, लीगल गेंद है। स्कोर है इस वक्त 5 रन। धीरे धीरे दर्शक बालाजी कप में आते हुए, क्योंकि आज इतिहास में पहली मर्तबा भिवंडी ग्रामीण और भिवंडी सिटी आमने सामने बाइक इनाम के साथ। फुल टॉस गेंद स्विंग कर दिया सीधा फील्डर के हाथ में। अब यहां पर जीतने के लिए जो लक्ष्य रखा है वो है 6, लेकिन चेसिंग कंपलसरी। क्या कहेंगे अजय? पता था उनको 1 विकेट गिराए। खिजर हालांकि अनुभवी क्रिकेटर्स हैं, लालच में आ गए, शॉट को बाहर मारना चाहा, और कहा जाता है लालच सिर्फ बुरी नहीं खूबसूरत बला है, एक बार गले लग गई तो गला ही दबा देती। ठीक तरह से टाइम नहीं कर पाए अपने शॉट को, ये बहुत अच्छा मौका था उनके पास छक्का जड़ने का। मंडळी, लेकिन आपण बीचोबीच नहीं पाहतोय ले पाए। एकच मिनिट, बालाजी चषक 2020 मध्ये शुभागमन होत आहे। महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय माजी मंत्री, माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण साहेबांचं शुभागमन बालाजी चषक 2020 मध्ये होत आहे। आपलं मनपूर्वक, प्रेमपूर्वक, आदरपूर्वक हार्दिक स्वागत आहे। वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम। आपण पाहतोय साहेबांची गाडी या ठिकाणी येत आहे। महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांचं बालाजी चषक 2020 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत। DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष दयानंद मोतीराम तोरगे साहेबांच्या वतीने साहेब आपलं मनपूर्वक, प्रेमपूर्वक, आदरपूर्वक हार्दिक स्वागत आहे। वेलकम, सुस्वागतम। आपल्या टेलिव्हिजन सेटवर आपण पाहतायत बालाजी चषक 2020 ला शुभेच्छा देण्यासाठी या स्पर्धेमध्ये शुभागमन होत आहे। महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, माजी पालकमंत्री आणि विद्यमान सन्माननीय आमदार रवींद्र चव्हाण साहेब आपलं बालाजी चषक 2020 मध्ये मनपूर्वक, प्रेमपूर्वक, आदरपूर्वक हार्दिक स्वागत आहे। त्यांच्या समवेत आपण पाहतोय त्यांना हस्तांदोलन केलं जात आहे या स्पर्धेचे सर्वे सर्वा। सुभाजी, शुभागमन झालेलं आहे। महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय माजी मंत्री, माजी पालकमंत्री, विद्यमान महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब आपल्या बालाजी चषक 2020 मध्ये DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष दयानंद मोतीराम तोरगे साहेबांच्या वतीने मनपूर्वक, प्रेमपूर्वक, आदरपूर्वक हार्दिक स्वागत आहे। वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम। साहेबांना विनंती करतोय, आपण पाहतोय व्यासपीठावर शुभागमन होत आहे। एक जबरदस्त व्यक्तिमत्व, वक्तृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्वाचा अखंड वाहता झरा सन्माननीय नामदार रवींद्र चव्हाण साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम। अनेक वेळा या क्रीडांगणावर विविध स्पर्धेच्या माध्यमातून साहेबांचं शुभागमन होत आहे आणि आजच्या ह्या बालाजी चषकामध्ये साहेब आपलं
मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. आणि ठाणे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री जगन्नाथजी पाटील साहेब देखील आज या स्पर्धेला बऱ्याच वेळापासून उपस्थित आहेत. आपलं देखील साहेब मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्या टेलिव्हिजन सेटवर आपण पाहतात महाराष्ट्र राज्याचे 2 माजी मंत्री, विद्यमान आमदार सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, त्याच्या समय आयोजक दयानंदजी चोरगे साहेब, जगन्नाथजी पाटील साहेब, विनोदजी ठाकरे साहेब, सर्व सन्माननीय पाहुण्यांचं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. डीवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष दयानंद मोतीराम चोरगे साहेबांच्या माध्यमातून 2008 पासून या स्पर्धेला सुरुवात झाली. 12 वर्षानंतर 12वी ट्रॉफी एक तपपूर्ती सोहळा पाहतोय. पुनश्च एकदा सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांचं बालाजी चषक 2020 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. बॅक टू कमेटी बॉक्स. धन्यवाद मनोहर तरे सर. तो सुपर से ऊपर मेहमान इस समय मंच पर और ये सुपर से ऊपर मुकाबला चलता हुआ, मैच टाई हुआ, सुपर ओवर चल रहा है. 6 रनों का टारगेट है सुपर ओवर में मैच जीतने के लिए. जायली स्पोर्ट्स की बैटिंग हो चुकी है, अब संयुक्त स्पोर्ट्स चेस करेंगे. और इस सुपर ओवर के लिए सदाबहार कमेंटेटर अजय घरत. तो दोनों भी ओपनर्स क्रीज पर चिराग और उनके साथ विशाल पहली गेंद का सामना करने के लिए तैयार. सुपर ओवर में गेंदबाजी करेंगे जायली स्पोर्ट्स की ओर से कपिल केने. कंपलसरी चेजिंग है सुपर ओवर में, यानी कि 6 रन्स बनाने ही होंगे मैच को जीतने के लिए संयुक्त स्पोर्ट्स को. कपिल चले, राइट आर्म और द विकेट. ओ थर्ड मैन की तरफ दिशा दिखाने का प्रयास, वहां पर छेड़खानी की थी. किस्मत अच्छी है कि किनारा लगा नहीं तो कॉट बिहाइंड भी हो सकते थे. देखिए जैलिस के पास सबसे अच्छा ऑप्शन के उनके पास कपिल केने, उनके सबसे अनुभवी गेंदबाज. नीचे वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर, कंप्यूटर कमेंटेटर सुभाष धुमाल और बालाजी के हमारे मॉनिटर कमेंटेटर सुनील पवार भी देख रहे हैं. बेहतरीन गेंद अपील हो रही है लेकिन अंपायर की सहमति नहीं. बड़ी अटपटे ढंग से गेंद को मोड़ा, वहां पर शॉर्ट फाइन लेग पर बिल्कुल स्टंप्स पर आती हुई यॉर्कर थी. बल्ला लगा वहां पर गेंद पर. 1 रन खाता खुलता हुआ इस सुपर ओवर में संयुक्त स्पोर्ट्स का. अब 4 गेंदें शेष है, 5 रनों की जरूरत. रिप्ले में हम देखना चाहेंगे किस तरह से वहाँ पर अपील को नकारा था. हालांकि टो क्रशर थी और कपिल केने एक ऐसे गेंदबाज हैं जो बहुत ही घातक गेंदबाज हैं. ये देखिए बहुत लेग बाय दिया अंपायर ने, नहीं बल्ले की नीकेज, यही कारण था आउट नहीं दिया था. हालांकि विकेटों के बिल्कुल सामने पाए गए थे. कमाल की अंपायरिंग कर रहे हैं कूल अंपायर गोकुलदास पाटिल. बहुत ही खतरनाक गेंद थी लेकिन आयन वक्त पर अपना बल्ला नीचे लाया था वहां पर विशाल ने मुख्य मैच में बहुत अच्छी बैटिंग की थी. 26 रनों की पारी खेली थी अपनी टीम के लिए. स्ट्राइक अब चिराग के पास, बायत के बल्लेबाज. 4 गेंदें शेष, 5 रनों की जरूरत. एक शॉट थर्ड मैन है, पॉइंट पर जो खिलाड़ी था उसको कवर पर लाया जा रहा है. एक शॉट फाइन ले गया ऑन साइड में और वाइडिश मिड ऑन पर एक खिलाड़ी रखा गया है. ये 4 खिलाड़ी सर्कल के अंदर और 5 खिलाड़ी बाउंड्री पर. अगली गेंद कपिल, राइट आर्म राउंड द विकेट. खूबसूरत गेंद, लाजवाब गेंद, पूरी तरह से खोल के रख दिया बल्लेबाज को. डॉट गेंद. यही तो खासियत है कपिल केने के. इनका जो गेंदबाजी रहती है, जो बाहर की जानिब गेंद निकलती है वो बहुत ही घातक रहती है. लेंथ और लाइन मेंटेन अच्छा करते हैं. लाइन ऑफ अटैक हमेशा से अच्छा रहा है कपिल केने का. दोनों दिशाओं में गेंद को स्विंग करा रहे हैं, अच्छा उछाल भी मिल रहा है. भिवंडी के लसित मलिंगा के तौर पर जाने जाते हैं कपिल केने. गजब की गेंदबाजी कर रहे हैं सुपर ओवर में. 3 गेंदें शेष है, 5 रनों की जरूरत. थोड़ा सा अब दबाव बन रहा है संयुक्त स्पोर्ट्स के बल्लेबाजों पर. फील्डिंग में परिवर्तन, जो वाइडिश मिड ऑन पर खिलाड़ी थे उनको अब ऑफ साइड में लाया गया है, बैकवर्ड पॉइंट की तरफ. हर गेंद के बाद फील्डिंग में परिवर्तन हो रहा है. अगली गेंद, इस बार फुल टॉस ऑन साइड में मोड़ दिया है डीप मिड विकेट पर. कैप्टन हरीश केनी वहां पर मौजूद. फंबल हुआ है, खराब क्षेत्र रक्षण और 2 रन पूरे. गजब का ये मैच है. मैच तो टाई हुआ है लेकिन सुपर ओवर में भी काफी रोचकता, अभी भी काफी रोचकता बरकरार है खेल में. 3 रन हो चुके हैं, 3 रन चाहिए, गेंदें शेष है केवल 2. लेकिन ऑर्गेनाइजिंग कमेटी बालाजी का कहना है कि चेसिंग सुपर ओवर में कंपलसरी है. इस टूर्नामेंट में ग्रामीण क्रिकेट में 3 मैचेस टाई हुए और सिटी का ये पहला टाई मैच. दूर से खेलने का प्रयास, वाइड का इशारा, अतिरिक्त रन. अब 2 गेंदें और 2 रन चाहिए. अच्छी कोशिश की थी वहाँ पे जीतू तरे ने. मुझे तो लगता है वर्ल्ड कप का जो मुकाबला टाई हुआ, सुपर ओवर टाई हुआ, यहाँ पर भी कुछ ऐसा ही आसार है. कुछ भी हो सकता है. अगली गेंद,
इस बार क्लीन बोल्ड, बेहतरीन गेंद कपिल केने द्वारा, विकेट का पतन होता हुआ, एक गेंद पर अब 2 रन चाहिए। ये देखिए किस तरह से, ओहो क्या गेंद थी ये। गेंद टिप्पा खाने के बाद बाएं हाथ के बैट्समैन के लिए बाहर कटी थी, रॉन्ग वन। बेहतरीन गेंदबाजी, दबाव की स्थिति में बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं कपिल केने। एक गेंद शेष, 2 रनों की जरूरत। चिराग आउट हुए हैं। ये तो देखिए भारतीय जनता पार्टी ग्रामीण जिला के अध्यक्ष दयानंद चोरगे साहब को और सम्मानीय आमदार साहब को बताया जा रहा है, इनके शो में 1 गेंद 1 रन, 1 गेंद 2 रन, 1 गेंद 4 रन, 1 गेंद सब कुछ ये लगा रहता है। अब ये जो गेंद है ये बहुत इंपॉर्टेंट गेंद है और मैं कहूँगा कि दोनों तरफ के समर्थक अपने दिल को थाम ले। 1 गेंद 2 रन, 1 रन बना तो संयुक्त किनारे पे डूब जाएंगी, क्योंकि सुपर ओवर में चेसिंग जरूरी है। आखिरी गेंद, आखिरी विकेट और 2 रन। 1 गेंद बाकी, 2 रन बाकी। अभी भी दोनों टीमों के लिए ढेर सारा हौसला बाकी। नए बैट्समैन आए हैं अंतिम गेंद का सामना करने के लिए। वैभव, 2 रन बनाने हैं उनको मैच को जीतने के लिए। समय का ख्याल रखना है प्लीज कपिल केने, समय बर्बाद ना करें। 1 गेंद और 2 रन कंपलसरी। वैभव फील्डिंग का मुआयना करते हुए ऑफसाइड में उनके लिए हम देख रहे हैं कि एक शॉर्ट थर्ड मैन है, बैकवर्ड पॉइंट पर खिलाड़ी रखा गया है। एक्स्ट्रा कवर पर जो फील्डर था उसको बाउंड्री पर ढकेला जा रहा है, शायद वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में। जी हाँ, काफी परिवर्तन किए जा रहे हैं। स्वीपर कवर मौजूद है ऑफसाइड में। यस, अजय गलत ये जो स्थिति रहती है, कई खिलाड़ी चाहते हैं कि उनके पास गेंद ना आए और कई चाहते हैं कि उनके पास आए। आखिरी गेंद, स्विंग एंड में इस गेंद बल्ले पर नहीं ले पाए और इसके साथ ही ये मैच समाप्त होता हुआ। मैच को जीत लिया है जायली स्पोर्ट्स ने। कॉन्ग्रेचुलेशन जैलीज स्पोर्ट, तारिक रईस एंड ऑल टीम एंड हार्ड लक संयुक्त स्पोर्ट, आपने भी मुकाबला बहुत अच्छा खेला। हेलो, डीवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित बालाजी चषक 2020 व्यासपीठावर आज अनेक मान्यवर पाहतोय। महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, माजी पालकमंत्री, विद्यमान आमदार नामदार श्री रवींद्र चव्हाण साहेब व्यासपीठावर विराजमान झालेले साहेब, आपलं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत। तरे साहब, मैं आपको रोकता हूं क्योंकि मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं कपिल केने। कपिल केने, आपणास विनंती असेल आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी स्टेजवर यायचं आहे। या स्पर्धेचा आगाज अर्थातच आपण पाहिला महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे सन्माननीय अध्यक्ष सत्यजित दादा तांबे यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला। त्यांच्या समवेत विधान परिषदेचे आमदार रमेशदादा पाटील, ठाणे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आरसी पाटील साहेब, माजी आमदार नरेंद्र पवार साहेब आणि दिग्गजांच्या उपस्थितीत या बालाजी चषकाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला। आज आपण पाहतो या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय 2 दिग्गज नेतृत्व, ज्येष्ठ नेते जगन्नाथजी पाटील साहेब, विद्यमान आमदार आणि माजी मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण व्यासपीठावर पहिल्यांदा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देऊया। मैन ऑफ द मैच कपिल केने, अंपायर अमित सालवी ने दयानंद चोरगे साहब, बालाजी कप अंपायरिंग पैनल और कमेंट्री पैनल को शुभकामनाएं दी। या ठिकाणी मी सन्माननीय माजी मंत्री जगन्नाथ पाटील साहेबांना विनंती करतोय, जी मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात ट्रॉफी आहे ती आपण द्यायची आहे। सन्माननीय आमदार महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री रवींद्र चव्हाण साहेबांना विनंती करतोय, खेळाडूंच्या सेफ्टीसाठी आपण प्रत्येक खेळाडूला 12 मास्कचं वाटप करतोय आपल्या संघासाठी। जगभरामध्ये कहर घातलेला कोरोना व्हायरस रोखण्यासाठी हा सुंदर प्रयत्न। यानंतर विनोददादा ठाकरे आपणास विनंती करतो, हे गिफ्ट हॅम्पर आपण द्यायचं आहे। एमडी जाधव आणि संतोष काकडे यांनी स्पॉन्सर केलेला आहे। सन्माननीय ॲडव्होकेट रोहन रसाल वाडी साहेब आपणास विनंती करतो, हे गिफ्ट हॅम्पर द्यायचं आहे। मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात आमच्या आयोजकांना हे आमच्या कार्यकर्त्यांनी दिलेली भेट आहे आणि मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात आपण ती देत असतो। नक्कीच मंडळी, आपण पाहतोय डीवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित
संस्थापक अध्यक्ष दयानंद चोरगे साहेबांच्या विचार संकल्पनेतून 12व्या वर्षातील 12वी ट्रॉफीमध्ये आजच्या ह्या सुपर संडेमध्ये सुपर पाहुणे सन्माननीय आमदार रवींद्रजी चव्हाण साहेबांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. मायेची प्रेमाची शाल पांघरली जात आहे. आपला साहेब मनपूर्वक हार्दिक स्वागत. मायेची प्रेमाची शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून आमच्याकडून ही मायेची प्रेमाची भेट देवळ साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत केलं जात आहे. आणि सुंदर अशी अखंड हिंदुस्थानच्या राजवट राजे छत्रपती शिवाजी महाराजांची अर्धपुतळ्याची पुतळा देऊन या ठिकाणी साहेबांना देखील भरपूर शुभेच्छा दिल्या जात आहेत. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मी तसेच या ठिकाणी सन्माननीय प्रदीप रामचंद्रनी नगरसेवक आहेत त्यांचं देखील उल्हासनगरचे नगरसेवक आहेत त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती करतोय. मनोज उल्हासी सन्माननीय नगरसेवक आहेत उल्हासनगरचे त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करावं. या स्पर्धेचे स्पर्धेसर्व दयानंदजी चोरगे साहेब, राजेश टंदानी भारतीय व्यवस्थापक प्रकोष्ठ आहेत सन्मानित टंदानी साहेब त्यांचं देखील व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान करावं. आपण पाहतो DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्यातील 12व्या वर्षातील ही 12वी ट्रॉफी 2008 साली या संस्थेच्या माध्यमातून कार्यक्रमाला सुरुवात झाली. एक तपपूर्ती सोहळा या निमित्ताने पहिल्यांदा सोहळ्याच्या ह्या क्रीडांगणावर अनेक स्पर्धा होत आहेत. दिवस रात्र स्वरूपातील ही प्रकाश झोतातील पहिली स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. सन्माननीय संस्थापक अध्यक्ष दयानंदजी चोरगे साहेब यांच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे हार्दिक अभिनंदन स्वागत करतोय. धन्यवाद टीचे. आणि या स्पर्धेला उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माजी पालकमंत्री विद्यमान आमदार रवींद्रजी चव्हाण साहेबांना विनंती करतो की आपण या स्पर्धेला शुभेच्छा द्यायच्यात.